नमस्कार. वॅको सॅनिटी या माझ्या नवीन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वॅको सॅनिटी म्हणजे मी थोडासा आहेच वॅको, थोडंसं सॅनिटी आहे म्हणून नाव ठेवलेलं आहे. पण या चॅनलवर आम्ही वास्तव मेतृत हा माझा पॉडकास्ट सुरू करणार आहोत. आणि आज असा एक पाहुणा आहे या वास्तव मेतृतमध्ये, जो एकेकाळी माझ्यासाठी अजूनही देव होता. म्हणजे मी क्रिकेटर होतो, त्यामुळे आणि त्यावेळेला असं काही टी व्ही बी व्ही नव्हते. आम्ही क्रिकेट कानाने पाहिलेलं आहे. आणि त्या कानाने पाहण्यामध्ये जी एक मजा होती ती वेगळी होती. कारण आपण इमॅजिन करायचो स्क्वेअर ड्राईव्ह मारल्यावर कसा मारेल, स्क्वेअर कट मारल्यावर कसा मारेल, हुक मारल्यावर कसा मारेल. आणि वी ग्रो अप. म्हणजे हळूहळू टेलिव्हिजन आला, मग आम्हाला कळलं की तो प्लेअर का फार ग्रेट आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही जी म्हण आहे ना, ती खऱ्या अर्थाने एकदम करेक्ट ज्या व्यक्तीवर लागते अशी व्यक्ती आहे. आणि म्हणजे खूप कधी कधी वाटतं की तो आजच्या काळात असता तर ही वूड हॅव बीन, म्हणजे आता ह्या सोशल मीडियामुळे तर ही वूड हॅव बीन द बिगेस्ट क्रिकेटर इन द वर्ल्ड. नाही, मला ठाऊक आहे, तुम्हाला पण लक्षात आलं असेलच मी कोणाबद्दल बोलतो आहे. द लिटल मास्टर सुनील मनोहर. इट्स अन ऑनर टू होस्ट यू. तर लेट अस स्टार्ट इमिजिएटली. ऑलवेज हेडलाईन्समध्ये तू राहिलास कायम, म्हणजे अगदी रिटायरमेंट नंतरही. बरेचसे प्लेयर्स आले गेले काही, यू हॅव ऑलवेज बीन देअर. म्हणजे प्लेईंग डेज, नॉन प्लेईंग डेज, कॉमेंटेटिंग, सगळंच. आणि आय वॉन्ट द ऑडियन्स टू नो की तुझ्या जन्मालाच तू हेडलाईन्समध्ये होतास. म्हणजे म्हणजे काय झालेलं नेमकं? हे सगळं म्हणजे हे नशीब आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, गॉड्स विल, गॉड्स प्लॅन. जन्म झाला तेव्हा माझ्या इकडे कानाच्या तिकडे एक इथे भोक आहे थोडंसं. माझे बाबांचे चुलत भाऊ नारायण मसुरेकर आईला भेटायला आले होते हॉस्पिटलमध्ये. आई जनरल वॉर्डमध्ये होती, म्हणजे स्पेशल रूमने एक, म्हणजे बाजूबाजूला सगळे म्हणजे बाकीचे. तर आणि तुला माहिती आहे की लहान मुलं असतात त्यांना असं बांधलेलं असतं फक्त. त्याच्यामध्ये त्यांनी हे ते जे भोक होतं ते त्यांनी बघितलं होतं. 3-4 दिवसानंतर परत जेव्हा आले आईला भेटायला, तेव्हा आईच्या बाजूचं जे बाळ होतं त्याला त्याच्या कानावर नव्हतं. त्यांनी सांगितलं की हे आमचं नाही आहे म्हणून. मग एकदम पळापळ झाली हॉस्पिटलमध्ये की काय झालं वगैरे. कारण नुकतेच सगळ्यांना बाथ दिली होती, आंघोळ करून दिली होती, आणि जनरल वॉर्ड असल्या कारणाने बेबीज मिक्सअप झाल्या होत्या. आणि शेवटी मला बघितलं की एक कोळीण होती, तिच्या बाजूच्या पाळण्यामध्ये मी होतो. ते सांगितलं हे आमचं बाळ आहे म्हणून, कारण त्यांना अगदी नक्की माहीत होतं काय. त्यामुळे मी परत आईच्या पाळण्यामध्ये आलो. पण मी नेहमी त्याच्याबद्दल जोक मारतो. कॉर्पोरेट इव्हेंटला वगैरे गेलो की इंट्रोडक्शनमध्ये कोणी असं विचारलं तर मी नेहमी म्हणतो की मला नक्की माहिती नाही, मी आईला पण विचारलं नाही कधी की मी किती वेळ त्या पाळण्यामध्ये होतो, कोळीणच्या पाळण्यामध्ये होतो. कारण त्याचा जो इम्पॅक्ट माझ्या करिअरवर झाला आहे तो इम्पॅक्ट झाला करिअरवरती. कोळीण फिशर वुमन, तर तिच्या पाळण्यात फिशिंग आउटसाईड द ऑफ मी किती वेळा आउट झालो. पण त्या कोणींनी प्रोटेस्ट नाही केलं की नाही माझं नाही, म्हण तिला माहिती नव्हतं हे माझं आहे की नाही. नाही, पण मी असं ऐकलं काही वर्षानंतर की तिच्या पाळण्यातलं जे बाळ होतं त्यांच्या एरियामध्ये त्याला गावस्कर म्हणून हाक मारायचे, त्याला सुनील म्हणून हाक मारायचे. भारतीय संघामध्ये आलो तोपर्यंत कोणाला माहीत नव्हतं की माझं नाव काय वगैरे. तर त्याच्यानंतर कदाचित त्याला ते नाव पडलं असेल. आता मी हा इतका ग्रेट इन्सिडेंट आहे, मला फक्त एक काय वाटतं की हल्ली कोणावरही बायोपिक निघतात. म्हणजे काही जेन्युइन होते, काही म्हणजे काही केलेलं नाही. म्हणजे कुठेतरी मेडल मिळालं आहे शाळेच्या कॉम्पिटिशन, त्याची बायोपिक होते. इतकी ब्रिलियंट बिगिनिंग आहे बायोपिकची. पण त्याच्यानंतर काय खास नाही ना. त्याच्यानंतर काही खास नाही. म्हणजे एक क्रिकेट करिअर आहे त्याच्यानंतर, असं क्रिकेटच नाही करिअर की आहे. त्याच्यामध्ये असं मला वाटतं की काहीतरी अप्स अँड डाऊन्स पाहिजेत, काहीतरी असं काहीतरी पाहिजेत की ज्याच्यामध्ये एक स्टोरी बनवू शकते. हां, हे ठीक आहे, हे सुरुवात. हे खूप आहे की म्हणजे अ कॅरेक्टर हू वॉन्टेड टू बी अ रेसलर. नाही, रेसलिंग बघायची हौस होती, पण आय डिड नॉट वॉन्ट टू बिकम अ रेसलर. मी ऐकलेलं की म्हणजे आधी असं ॲम्बिशन असं मला रेसलर बनायचं. नाही. तर
ते आहे म्हणजे नंतर हू वेंट इन टू फिल्म्स, हू फिल्म्स पण नियरली म्हणजे बिकेम अ प्लेबॅक नाही, पण सिंगर. फिल्म्स म्हणजे वॉज अ बाय प्रॉडक्ट ऑफ डुईंग ॲडव्हर्टायझिंग फिल्म्स. आणि त्याच्या अगोदर म्हणजे एक एक या यू कुड से की आम्ही ज्या भागीरथी बिल्डिंग्समध्ये आम्ही होतो त्या परिसरात 4 बिल्डिंग्स होत्या. दिवाळीच्या वेळेला ते कॉन्क्रीटचे स्टोन्स घेऊन एक स्टेज करायचे दिवाळीच्या वेळेला आणि दिवाळीच्या वेळेला नाटकं वगैरे तिकडे व्हायची. त्या नाटकामध्ये मी चिखलवाडीत ना? हां, चिखलवाडी जरा पलीकडे आली. हां. आमची भागीरथी बिल्डिंग्स म्हणून आहेत. त्याच्यामध्ये पुष्कळ नाटकामध्ये काम केलेत. सत्यवान रावते म्हणून ते आमचे दिग्दर्शक व्हायचे या नाटकांसाठी देखील. नाही नाही, खूप आहे की इट कॅन बी अ फिल्म अबाउट अ कॅरेक्टर हो जो ज्यांनी ठरवलं असतं तो कुठल्या तरी वेस्ट इंडिजमधल्या एखाद्या आयलंडचा प्राईम मिनिस्टर येऊ शकला असता. नाही, नाही म्हणजे काय म्हणजे इट वॉज द क्रेज वेस्ट इंडिजमध्ये आय थिंक वॉज मोर दॅन द तिकडच्या प्लेयर्सपेक्षा जास्त क्रेज होतं तुझं तिकडे वेस्ट हां, कारण त्या तिकडे ट्रिनिडॅडमध्ये पुष्कळ इंडियन ओरिजिन आहेत ना, तिकडे सेटल झालेले आहेत. त्यांना अजूनही म्हणजे भारताबद्दल प्रेम आहे. ते कनेक्शन आहे त्यांचं ते. त्यामुळे प्रत्येक वेळा भारताची टीम जाते, तेव्हा गायानामध्ये घे किंवा ट्रिनिडॅडमध्ये घे, त्यांना पुष्कळ सपोर्ट मिळतो क्राऊडमध्ये. आता पुष्कळ म्हणजे बार्बेडोस, अँटिगामध्ये देखील पुष्कळ भारतीय सेटल झालेले आहेत. तर म्हणजे आताची जी भारतीय टीम आहे त्यांना म्हणजे एक सपोर्ट तर मिळतो, पण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे व्हेजिटेरियन्स आहेत ना आपल्या टीममध्ये, आणि प्रत्येक टीममध्ये काही ना काही 2-3 जण व्हेजिटेरियन असतात, त्यांना सगळीकडे खायला चांगलं मिळतं. तर पूर्वी काय व्हायचं की व्हेजिटेरियन असला का तुम्हाला काय खाणार, फक्त तुम्ही टोस्ट, पटेटोस वगैरे काहीतरी चिप्स वगैरे हे तुमचं जेवण असायचं. आता तसं नाही. आता तुम्हाला सगळीकडे चांगलं व्हेजिटेरियन वेस्ट इंडिजमध्ये मिळू शकतं. पण तेच म्हटलं ना की हा जो प्रवास आहे तिथून ते मग आता कमेंटेटिंगपासून मग तुझं चॅम्प्स हे सोशल वर्क इट वॉज म्हणजे इतकं करिअर असताना आय एम स्टील म्हणजे आय एम रिअली कंटेम्प्लेटिंग सिरियसली कधीतरी येईन मी तुझ्याकडे राईड्स घ्यायला फॉर अ बायोपिक. पण काय बाळाचे पाय पाळण्यात दिसतं जसं म्हणतात, तुझे पाय लिव्हिंग रूममध्ये दिसले का? म्हणजे अशी ही स्टोरी आहे का मिथ ते मला माहीत नाही. तू लिव्हिंग रूममध्ये असताना आईचं नाक फोडलेलं क्रिकेट आमच्या त्या बिल्डिंग्समध्ये एक छोटीशी बाल्कनी असायची आणि बाल्कनीचं डिस्टन्स म्हणजे हे तू बसतात त्याच्या मागेपासून इथपर्यंत. तर माझी आई मला रबर बॉलनी टाकत होते आणि छोटं लाकडाची बॅट असते. मी मला वाटतं 3-4 वर्षाचा असेल काय लक्षात नाही. आणि मी सरळ ड्राईव्ह मारला, तिच्या नाकावर बसला आणि नाकातून रक्त यायला लागलं. तर मी घाबरलो आणि तिच्याकडे गेलो आणि तिने आपल्या पदराने नाक पुसलं आणि सांगितलं, नाही जा खेळ, तुला क्रिकेटर व्हायचं आहे ना, तर हे शिकायला पाहिजे की तुला कधी कधी बॉल लागेल तो दुखला, पण ती दुखापत आपण विसरून दुसरा बॉल खेळण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. ती म्हणजे एक माझी पहिली शिकवण होती क्रिकेटमध्ये. पण क्रिकेटचा बॉल कडक असतो, त्याच्यामध्ये तुला लागणार, तुला क्रिकेटर व्हायचं असलं तर हे असं होतं. असं नाही की मोठा होऊन तू क्रिकेटरच होशील, डॉक्टर, इंजिनियर, काय नाही तर रस्त्यावरचा कोण मवाली पण होऊ शकतो. पण तिने तसं सांगितलं मला. म्हणजे युअर फर्स्ट कोच स्टार्ट फ्रॉम होम. बरं, आणि नॉर्मली ना त्यावेळेला शाळा म्हटलं की असं किंग जॉर्जची टीम चांगली, बालमोहनची टीम चांगली, छबिलदासची होती की मला माहिती नाही, पण हे चांगली असायची क्रिकेटर्स होती ती झेवियर्सला क्रिकेट टीम होती की नाही हे पण नाही मला माहिती. म्हणजे मी पण नंतर ॲक्च्युली 1960 म्हणजे आम्ही जेव्हा 5वीत होतो तेव्हा झेवियर्सची टीम हॅरिस शील्ड जिंकली होती, म्हणजे सिनियरसाठी. अच्छा. त्यावेळेस हॅरिस शील्ड जिंकली होती. त्यावेळेचे जे प्लेयर्स होते त्यांना आम्ही बघायला, आमची जी लंच टाईमची रिसेस असायची सेंट जेवियर्स हायस्कूलमध्ये धोबी तलावच्या कडेला, आम्ही तिकडनं आझाद मैदानमध्ये धावत जायचो. 10-20 मिनटं त्यांना बघायचो आणि परत धावत क्लासमध्ये यायला आम्ही जात होतो. मिलिंद रेगे आणि मी. मिलिंद पण सेंट जेवियर्समध्ये होता. विनय चौधरी त्यावेळेचे कॅप्टन होते. फिरोज पाटका, ही 2 नावं, हौसी हुसेन, ही 3-4 नावं त्यावेळेची अगदी अजूनही लक्षात आहेत. आणि व्हॉट वॉज द नेक्स्ट स्टेप? म्हणजे तिथून तिकडनं नशिबाने आमची त्यावेळेची टीम तशी चांगली होती सेंट जेवियर्स हायस्कूलची. म्हणजे आम्ही सेमीफायनलपर्यंत पोचायचो. एखाद्या वेळा मी फायनलला पण आलो. पण सेमीफायनलपर्यंत पोचल्यामुळे त्यावेळेला काय व्हायचं, इंटर स्कूल क्रिकेट पुष्कळ चांगलं कव्हर करायचे सगळे पेपर. 3 मोठे इंग्लिश पेपर होते, एक फ्री प्रेस जर्नल, टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस, आणि मराठी पुष्कळ होते, नवशक्ती, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स पुष्कळ. आणि एवढं छान कव्हरेज द्यायचे ते शाळेच्या क्रिकेटरला. तर त्यामुळे सगळ्यांना म्हणजे तुम्ही 30 केले, तुम्ही कमीत कमी बॅटिंगमध्ये 30 केले, तुमचं नाव यायचं. तर त्यामुळे
एक थोडीशी म्हणजे एक पुश पण मिळाली न्यूजपेपरच्यामुळे. पण मग तिथून मग कॉलेजला त्यावेळेला त्याच्यानंतर आमची अंडर 23 असं होतं का डायरेक्ट? नाही, त्यावेळेला इंटर स्कूल म्हणजे फक्त हॅरी शील्ड, जाईल शील्ड, मग बॉम्बे स्कूलसाठी तुम्ही खेळा. बॉम्बे स्कूल नंतर वेस्ट झोन स्कूल नंतर ऑल इंडिया स्कूल्स. शाळेच्या शेवटच्या वर्षी लंडन स्कूल्सची एक टीम आली होती, त्यांच्यावर आम्ही 5 टेस्ट मॅचेस आमची ऑल इंडिया स्कूलची, आणि सगळे जे मेन सेंटर्स होते तिकडे टेस्ट मॅचेस झाल्या. इंडियन स्कूलचे कॅप्टन होते एकनाथ सोलकर, मिलिंद होता टीममध्ये, अमरनाथ बंधू होते, सुरेंदर मोहिंदर होते, मला वाटतं अशोक गंडोत्रा होता. ही सगळी आमची स्कूलची टीम होती, आणि अजित नाईक होता. सो आणि आम्ही लंडन स्कूल्स बरोबर खेळायचो. लंडन स्कूल्स बरोबर पहिली मॅच झाली ब्रॅबॉर्न स्टेडियमवरती, तेव्हा वानखेडे नव्हतं. त्यामध्ये मी 100 केले होते, त्यामुळे परत आणखी एक नाव जरा पुढे आलं होतं. आणि द नेक्स्ट स्टेप वॉज रणजी ट्रॉफी, डायरेक्ट टेस्ट? नाही, त्याच्यानंतर एक ऑल इंडिया स्कूलला खेळल्यानंतर त्याच्यानंतर आमची वजीर सुलतान कोल्सकडून मी मोईनुद्दौला ट्रॉफीमध्ये खेळलो. त्या मोईनुद्दौला ट्रॉफीमध्ये त्यावेळेला फर्स्ट क्लास क्रिकेट होतं. त्यावेळेला 3 दिवसाची मॅच, पण फर्स्ट क्लास क्रिकेट. पतौडी, टायगर पतौडी जे भारताचे कॅप्टन होते ते त्यावेळेला वजीर सुलतानचे कॅप्टन होते. ती फर्स्ट माझी होती. त्याच्यानंतर मला मुंबईला खेळण्याचा चान्स मिळाला इराणी ट्रॉफीमध्ये. मुंबई चॅम्प होती त्यावेळेला. हां, मुंबई चॅम्पियन होती. सो मुंबई वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया त्यावेळेला. पण ती मॅच होती, त्या मॅचच्या नंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला जाणार होती, त्याची घोषणा होणार होती, काय होणार होती टीम. तर 22 जण जे खेळत होते त्यापैकी 21 जण त्या भारतीय टीममध्ये येण्यासाठी खेळत होते. 22वा मी होता. माझी पहिली मॅच होती. मला फक्त मुंबईमध्ये राहायचं होतं, मुंबईच्या टीमचं मध्ये माझं स्थान पक्क करायचं होतं. माझा फक्त तोच उद्देश होता. इंडियाचा वगैरे काय मी विचारच नव्हता. आणि दोन्ही इनिंग्समध्ये मी फेल झालो. दुसऱ्या इनिंग्सला बॉल सोडला आणि LBW बॉल आतमध्ये आला, प्लम LBW 0. त्याच्यानंतर त्यावेळेला मुंबईचे भारताच्या टीममध्ये मॅचच्या नंतर मला वाटतं 7 खेळाडू निवडले गेले. 7 जण. त्याच्यानंतर रणजी ट्रॉफी होती. पुरा रणजी ट्रॉफी सीझन मी फक्त रिझर्वमध्ये होतो. मुंबईने माधव आपटे जे रिटायर्ड झाले होते, रिटायर होते, सेमी रिटायर्ड होते, त्यांना परत आणले टीममध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून, आणि मला चान्सच नाही मिळाला. त्याच्यानंतर आणखी 2 वर्ष मी मुंबईच्या 14च्या बाहेर होतो. म्हणजे एक संघर्ष होता. असं वाटायचं की पुष्कळ रन करून देखील तुम्हाला चान्स मिळत नाही. आणि त्यावेळेला आपण काय काय गोष्टी ऐकतो ना, इकडे तिकडे ऐकत होतो की माझे मामा माधव मंत्री हे एकदम डिसिप्लिनरी होते, त्यांच्या अगेन्स्ट हे करायचं म्हणून त्याच्यावरती भासाला ड्रॉप करा, असं चाललं होतं असं मी ऐकलं. पण 2 वर्ष त्याच्यानंतर मी मुंबईच्या 14मध्ये पण नव्हतो. म्हणजे मग त्याच्यानंतर मी 2.5 वर्षानंतर मी जेव्हा मला परत टीममध्ये आणलं तेव्हा ती सेमीफायनल होती, आणि आम्ही त्यावेळेला मैसूर होती, ती कर्नाटकानं होती, त्या मैसूरच्या टीमबरोबर खेळत होतो. आणि पहिल्या इनिंगला परत 0ला आऊट झालो मी. आणि दुसऱ्या इनिंगला तेव्हा मॅच ड्रॉ होणार होती. दुसऱ्या इनिंगला काहीतरी मी 27 नाबाद होतो. पण त्याच्यामध्ये जेव्हा मैसूरची टीम खेळत होती तेव्हा मी त्यावेळेचा जो फास्ट बॉलर होता मुंबईचा, सईद अहमद हाटिया म्हणून, तो चांगलाच फास्ट बॉलर होता. त्याच्या बॉलिंगला मी स्लिपमध्ये 3 कॅचेस पकडले, आणि त्याच्या बॉलिंगला स्लिपमध्ये कॅचेस पुष्कळ त्याच्या अगोदर ड्रॉप होत होते. त्या कॅचिंगच्यामुळे मला फायनलमध्ये चान्स मिळाला. आणि फायनलमध्ये मी 11 का 19 होतो, आता लक्षात नाही. माझा सिम्पल कॅच विकेट किपरने सोडला आणि मी सेंचुरी केली फायनलमध्ये. ती सुरुवात होती. रेस्ट इज हिस्ट्री. रेस्ट इज हिस्ट्री. पण वेस्ट इंडिज म्हणजे त्यावेळेला गेलात तुम्ही, त्यावेळेस ग्रिफिथ होता का त्यावेळेला? नाही, ग्रिफिथ नुकताच रिटायर झाला. हॉल होता पण हॉल खेळला नाही. हॉलची एक नंतर सांगतो गोष्ट, बार्बेडोसच्या वेळेस. हो, पण काय म्हणजे ते एक तुम्ही जेव्हा ग्राउंडवर उतरला त्याने असे बघितले ते, तर काय झालं असेल? म्हणजे आपले सगळे हिरो होते ना. ब्रॅबॉर्न स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडमधनं बघितलं होतं. हॉल, सोबर्स, रोहन कनाय, कॉन्राड हंट, ची नावं एवढी मोठी नावं होती, त्या सगळ्यांना बघितलं होतं. हॉलचा जो रनअप होता त्या नॉर्थ स्टँड बघितलं की इथेच अरे इकडनं तो म्हणजे साईड स्क्रीनपासून सुरू करता असा रनअप होता त्याचा. ते सगळं बघितलं होतं. आणि आता त्यांच्या विरुद्ध खेळायला जायचं आहे, ते एक थोडीशी धगधग होतीच की काय.
पण नशिबाने साथ दिली. गॅरीसोबतनी सोपा कॅच सोडला माझा परत. मग त्याच्यामध्ये अर्धशतक केलं. दुसऱ्या टेस्टमध्ये परत त्यांनी कॅच सोडला. हा थोडा डिफिकल्ट कॅच होता. त्याच्यानंतर माझी सेंचुरी केली. पण त्यावेळेला देखील गॅरीसोबत रोहन खन्ना आले की नुसते त्यांच्याकडे आम्ही बघत राहायचो. म्हणजे एवढा होता आम्हाला त्यांच्याबद्दल की काय करतोय गॅरी, काय करतोय रोहन खन्ना, काय करतोय, असं होतं सगळं. रोहन काय करतोय, लान्स गिब्स काय करतोय, हे असं होतं. लान्स गिब्सची मला एक इनिंग्ज आठवते. मला वाटतं मुंबईला होती का ती 86ची तुझी इनिंग्ज आहे. हो हो. म्हणजे मी ती इनिंग ना माझ्या अजूनही अशी त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या ह्याच्यात अशी एच्ड आहे. मला वाटत नाही तू एकही बॉल त्याचा क्रीजमधनं खेळलास. हां. त्यांनी सोडला की तू स्टेप आउट व्हायचा. कारण काय झालं, त्याच्या अगोदर जेव्हा मी डेब्यू केला होता, जेव्हा माझी पहिली सेंचुरी झाली, त्यावेळेला तो खेळत होता त्या टेस्टमध्ये आणि अशोक मंकट माझा पार्टनर होता, त्याला फ्लाईट करायचा. अशोक एवढा सुंदर खेळायचा स्पिन, पण त्यावेळेला थोडा दबलेला दिसला. तो क्रीजमधनं खेळत होता, तो थोडा बॉल टर्न व्हायचा, ते इकडे तिकडे असं तर एज वगैरे करून. तर लान्स गिब्स त्याला बोलायचं, व्हॉट मॅन, व्हॉट आर यू प्लेइंग मॅन, असं काहीतरी बोलायचा. हिअर आय एम गोइंग टू टॉस द बॉल अप टू यू, सांगायचा, टॉस करायचा. आणि तरी पण अशोक का कोणास ठाऊक, मी नॉन स्ट्रायकरवरनं ऐकायचो. माझी दुसरी टेस्ट मॅच होती, पहिली ट्रिनिडॅडला, दुसरी गायनाला. तर मी त्याला म्हटलं, यू फ्लाईट टू मी नो. पण मी माझ्या पार्टनरला सपोर्ट देण्यासाठी बोलवतो, तुम्ही फ्लाईट टू मी म्हणून. तो बोलला, ओके, हू आर यू, व्हॉट्स युअर नेम, त्यांनी मला विचारलं. म्हटलं, डझंट मॅटर व्हॉट माय नेम इज, फ्लाईट टू मी. त्यांनी फ्लाईट केला, मी बाहेरून निघाय आणि एक्स्ट्रा गव्हर्नमेंट आहे. त्याच्यानंतर त्यांनी फ्लाईट करायचं बंद केलं आणि मी त्याला बोलायचो की वाय यू नॉट फ्लाईटिंग, यू आर नॉट फ्लाईटिंग. संध्याकाळी वगैरे बसल्यानंतर मी बोललो, मी लँडस्केप्सला हे बोललो, काय वेड्या झालं होतं की एवढा मोठा बॉलर, 300च्या वरती जास्त विकेट्स घेतलेल्या, आणि त्याला मी सांगतो मला फ्लाईट कर वगैरे. पण हे सगळं फक्त समजा लँडस्केपने अशोकला काय बोलला नसता तर कदाचित मी पण काही बोललो नसतो. आणि गॅरी तसा शांत होता. गॅरी कधी कोणाशी काय बोलायचा नाही. अजित आणि त्याची दोस्ती छान झाली होती. गॅरी स्वतः त्याच्या गाडीतनं अजित आला का आम्ही मुंबईचे त्याचं शेप उठणं, अजितचं शेप उठणं. म्हटलं ती एकनाथ आणि मी आपल्या गाडीमध्ये बसायचोच कंपल्सरी. गॅरीच्या घरी किंवा कुठल्या तरी क्लबमध्ये, तिकडे म्युझिक, कॅलिप्सो म्युझिक, डान्स वान्स सगळं तिकडे मजा करायची. पण ते पण गॅरीसोबत असा या इकडे बसलेला. पण कधी म्हणजे स्वप्नात पण नव्हतं की मी गॅरीसोबत बरोबर असा बसेन म्हणून. बोलच कोण होते त्यावेळेला? म्हणजे त्यावेळेला त्यांच्याकडे वॅनबर्न होल्डर होता आणि त्यावेळेला 71 मध्ये तो अगदी शार्प होता. नंतर त्याला ते गुडघ्याचे हे झाले, त्यामुळे त्याची स्पीड थोडी कमी झाली. पण तो शार्प होता. तो ग्रेसन शिलिंगफोर्ड म्हणून होता. तो पण एक इवॉज अ क्विक बॉलर. त्याच्यानंतर यूटन डाव म्हणून आला होता. हे सगळे त्यांच्याकडे बॉलर होते. पण ते सगळे बॉलर्स होते म्हणजे त्यांची नावं मोठी नव्हती, पण त्यांची स्पीड म्हणजे मुंबईच्या किंवा इंडियाचे बॉलर त्यांच्यापेक्षा म्हणजे दुप्पट होते, अशी स्पीड वाचायची. आणि विकेट्स पण त्यावेळेला तशा कडक होत्या. पहिल्या मॅचला जेव्हा मी खेळलो ना, त्यावेळेला पहिली जी ओव्हर व्हायची होती तेव्हा दिलीप सरदेसाईचा नंबर 4ला होता. जयंतीलाल आणि आबिद अली बॅटिंग करायला गेले होते मला वाटतं. आणि एक आमचं जे लॉकरसारखं होतं तिकडे ड्रेसिंग रूममध्ये, तिकडे तुम्ही हँगरवरती तुमचे कपडे वगैरे इथे तुमची किटबॅग आणि असा एक बेंच होता. त्या बेंचवरती तुम्ही बसा. त्या बेंचवरनं बघून आम्ही तिकडे वरती खिडकी होती, त्या खिडकीतनं आम्ही मॅच बघत होतो. तशी पॅरलल होती, बिहाइंड द विकेट नव्हतं. आणि त्याच्यामध्ये मी बघितली पहिली ओव्हर ते ग्रेसन शिलिंगफोर्ड वॅनबर्न होल्डरची. तो माईक फिंडले जो विकेट किपर होता, तो बॉल असे घेत होता. आणि मी आपलं बघतोय की मग इंडियामध्ये बॉल असे सगळे घेत आहेत, हा सगळे असे घेत होता बॉल. आणि दुसरी ओव्हर झाली दुसऱ्या एंडनी ग्रेसन शिलिंगफोर्ड, आणि दिलीप सरदेसाई जो पॅड लावून म्हणजे नंबर 4साठी तयार होता, तो दुसऱ्या ओव्हरनंतर दुसऱ्या ओव्हरचे मला वाटतं 3 बॉल झाले असतील. तो बोलता, हे कसले घंट्याचे फास्ट बॉलर. मग म्हटलं काय, अरे वेस आणि चार्ली काय होते. म्हटलं वेस आणि दिलीप अर्थात 9 वर्ष अगोदर खेळला होता. म्हटलं वेस आणि चार्ली याच्यापेक्षा होते. अरे वेस आणि चार्ली काय. अरे त्याच्यानंतर त्यांनी या स्टोरीज सांगितल्या. पण सर्वात महत्त्व म्हणजे त्याच्यानंतर जाऊन त्यांनी 200 करून दाखवले ह्याच अटॅकच्या अगेन्स्ट. म्हणजे ते दाखवलं. एकनाथनी दाखवलं. एकनाथनी 75 केले. आम्ही 75ला 5 होतो. एकनाथनी मला 75 का 76 केले. दिलीप बरोबर 150ची पार्टनरशिप केली.
आणि त्या पार्टनरशिपमध्ये देखील त्यांनी थोडं गॅरीसोबत थोडंसं त्यांनी सुनावलं. म्हणजे आम्हाला म्हणजे एकनाथ आमचाच ना, म्हणजे शाळेमधनं आम्ही आम्ही इंडियन स्कूल वगैरे सगळे खेळलेलं खेळत आहे. आलो मुंबईसाठी, वेस्ट झोनसाठी. तर दिलीप मला वाटतं बॉल बदलायचा होता, बॉलचा शेप गेला होता काहीतरी. तर दिलीप मला वाटतं त्यावेळेला 150-160 करून तो थोडा थकला होता, तो बसला होता. पण त्यांनी एकनाथला सांगितलं जाऊन बॉल बघ रे, की सेम वेअर अँड टेअर देत आहेत, नवा बॉल देत नाहीत म्हणून. तर बाजूला उभा होता एकनाथ आणि दुसऱ्या बाजूला गॅरी सोबर्स, कॅप्टन वेस्ट इंडिज. तर अंपायरने जेव्हा बॉल दिला तर बॅट्समन हॅज नो राईट टू आस्क फॉर द बॉल. अंपायरने दाखवला तर ठीक आहे, बॅट्समन काय मागू शकत नाही की मला बघायचा म्हणून बॉल, तुला खेळायलाच पाहिजे, तू बॉल दिला. तर त्यांनी एकनाथने विचारलं की कॅन आय सी द बॉल. त्यांनी गॅरी सोबर्सकडे दिला होता बॉल. तर गॅरीनी त्याला सांगितलं व्हॉट डिफरन्स इज गोइंग टू मेक मॅन, यू आर स्टील गोइंग टू प्ले अँड मिस. कारण एकनाथ तसा खेळ होता, प्लेइंग अँड मिस, पण उभं राहून 2-4 एखादी बाउंड्री होत तसाच. मग दॅट इज वॉट टेस्ट क्रिकेट इज ऑल अबाउट, की प्रत्येक बॉल तुमच्या मध्ये लागणारच नाही. आणि एकनाथने त्याला सांगितलं त्यावेळेला, हे आम्हाला सरदेसाईंनी सांगितलं, एकनाथ त्याला हे यू प्ले युअर गेम ब्लडी, आय प्ले माय गेम ब्लडी, ओके. गॅरी सोबर्सला एकनाथ सोलकरनी सांगितलं, म्हणजे आम्हाला पण म्हणजे एक 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 प्रकारे खेळलो नव्हतं तोपर्यंत, विशी पण नव्हता खेळला, मी पण नव्हतो खेळलो. आम्हाला सगळ्यांना एकसारखं एक अपलिफ्टिंग वाटलं की एकनाथनी पण सांगितलं की म्हणजे क्रिकेट म्हणजे असा खेळ आहे की सगळ्यांना 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान सगळे आहेत. म्हणजे तुम्ही तुमचं नशीब असेल, तुमच्याकडे कला असेल तर तुम्ही खेळू शकाल. पण आता ते त्यावेळेचं क्रिकेट आणि आत्ता कधीतरी कुठेतरी एक सबकॉन्शियस लेवलला म्हणजे तू काय किंवा त्यावेळेचे क्रिकेट असं वाटतं की आज पाहिजे होता. नाही, मला कधीच नाही वाटलं. कारण त्यावेळेला म्हणजे आज क्रिकेटर्स आर नियरली डेमिगॉड्स. नाही, हां, ठीक आहे आणि गुड लक टू देम. छान, कारण ते एंटरटेनिंग क्रिकेट पण खेळतात. त्याच्याबद्दल काय दो रायचं नाही आहे उसके बारे में, की एवढं छान खेळतात की आपण जाऊन पैसे देऊन त्यांना बघायला जाऊ. आता एक रोहित शर्मा घे किंवा विराट कोहली घे, या सगळ्यांना, रिषभ पंतना घे, तुम्ही पैसे देऊन ते अट्रॅक्टिव्ह प्लेयर्स आहेत. पण कदाचित आमच्या वेळेला जे प्रेशर आता आहे ते कदाचित नव्हतं. आमच्या वेळेला मला वाटतं 90,000, 60,000, 70,000 जी क्राऊड यायचा त्याचं प्रेशर होतं. त्यांची एक्सपेक्टेशनचं प्रेशर होतं. आता तुम्ही बघताय की तुमच्याकडे जी सोशल मीडिया आहे त्याचं पण प्रेशर. तुम्ही जर सोशल मीडियावर असला त्याचं प्रेशर आहे. टेलिव्हिजनवरती जे एवढे लोक बघतात, त्यावेळेला टेलिव्हिजन पण एवढं जास्त नव्हतं. नाही, मला उलटं वाटतं. इनफॅक्ट म्हणजे त्यावेळेला आम्ही रणजी ट्रॉफी पण बघायला तिकीट देऊन हो स्टेडियमला जायचो. हो म्हणजे आय शुड नॉट मिस अ रणजी ट्रॉफी. रणजी ट्रॉफीलाही गर्दी असायची. हो हो आज इनफॅक्ट टाइम शील्डला देखील, टाइम हो, शील्ड हो. म्हणजे निर्लॉन, ACC, स्टेट बँक. तिकडे म्हणजे आता मी ते आमचं माटुंगा जिमखानाचं ग्राउंड आहे, चांगली मॅच असेल तर सगळे असायचो तिथे. हो. इनफॅक्ट आत्ता कोणी जात नाही, ह्या त्या IPLला जातात. हो. आणि माझं म्हणणं आहे की ग्लॅमर आज जे मला वाटतं ना की आज क्रिकेट पण मुंबईसारख्या शहरांमध्ये इट हॅज बिकम अ रिच मॅन्स गेम असं वाटायला लागलं मला. हां, कारण ॲक्च्युली तुम्ही इक्विपमेंटची जर गोष्ट करत असाल तर बॅटी वगैरे किती महाग झाल्यात. मला वाटतं एक चांगली बॅट, मला वाटतं तुम्हाला एक 60-70 1 लाख रुपये तुम्हाला बॅटीला लागतात. आणि शूज पाहिजे तर शूज तुम्हाला निराळे पाहिजेत, बॉलिंगसाठी निराळे, बॅटिंगसाठी निराळे, ग्लव्स, पॅड्स, सगळ्या खर्च करावा लागतो. म्हणजे इट इज अ रिच मॅन्स गेम इन नाही, आता झालाय हां. बिकॉज ऑफ द ग्लॅमर अटॅच टू इट. म्हणजे आता काय झालंय की त्यावेळेला कुठला एक आता अपर क्लास किंवा हायर क्लासमधला माणूस म्हणतो की क्रिकेटला हे होतं. आता तो बघतोय की हा पैसे पण कमवतोय, प्लस हा जवळजवळ ॲक्टरपेक्षा मोठा आहे, यांना फॉलोअर जास्त आहे, त्यामुळे ते पण त्यांना पुश करतात. समवेअर इज द म्हणजे शहरांमध्ये म्हणतो ना मी, गावांमध्ये अजूनही मला वाटतं की आता नवीन नवीन त्याच्यामुळे छोट्या छोट्या गावातनं खूप प्लेयर्स येत आहेत म्हणजे स्मॉल टाऊनमधनं. मुंबईचं काय झालं आहे की ते जे बोरिवली, विरार इथून येणारी जी लोकं आहेत ना ती कमी झाली. कारण हल्ली सगळे गाड्यातनं आणि अशा किट बॅग्स आणि अशा बॅट ते कुठेतरी कॉम्प्लेक्स यायला लागलं आहे असं मला वाटतं आजच्या मुंबईच्या लोकांना. सगळ्यात जी छान गोष्ट झाली आहे की क्रिकेट एक छान करिअर ऑप्शन झालं आहे. पहिल्यांदा क्रिकेट तुम्ही खेळलात, थोडं बहुत खेळलात तर तुम्हाला एक नोकरी मिळायची. कारण टाईमशील्ड जी टुर्नामेंट होती त्याच्यामध्ये 100 टीम्स पार्टिसिपेट करायच्या. ए डिव्हिजनमध्ये मला वाटतं 6 का 8 टीम्स असायच्या. मग बी डिव्हिजनमध्ये 10-12, सी डिव्हिजन, डी डिव्हिजन. तर मला वाटतं 110 कंपनीज ज्या होत्या, काही असे टीम्स होत्या. स्टेट बँक जी ए डिव्हिजनमध्ये खेळायची, स्टेट बँक डी डिव्हिजनमध्ये पण खेळायची. तर त्यामुळे तुम्ही
तुम्हाला थोडी बॅटिंग, थोडी बॉलिंग, थोडी विकेट किपिंग आली तरी तुम्हाला एक नोकरी अशी मिळायची आणि ती तुमची नोकरी होती तुम्ही रिटायर होईपर्यंत. मग त्या नोकरीमध्ये तुम्ही काय करता, तुम्ही काय प्रोग्रेस करता ते तुमच्यावरती होतं. आता माझे मामा घ्या किंवा पॉल उमरीगर, बापू नाडकर्णी हे सगळे कसे पहिल्यांदा सुरुवात केली त्यांनी ज्युनियर ऑफिसरच्या ग्रेडमध्ये. त्याच्यानंतर हळूहळू ते एकदम सिनियर ऑफिसर मॅनेजरपर्यंत पोचले, कारण त्यांनी तेवढी मेहनत पण केली होती. त्यावेळेला तेवढा टाईम पण होता की एकदा तुमचा सीझन, रणजी ट्रॉफीचा सीझन मार्च किंवा एप्रिलमध्ये संपला की सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत तुम्ही काही नव्हते, क्रिकेट नव्हतंच त्यावेळेला. त्यामुळे क्रिकेट प्रोफेशन नव्हतं. क्रिकेट वॉज जस्ट अ ॲड ऑन, अ हेल्प टू गेट अ जॉब. आता काय झालं आहे, क्रिकेट प्रोफेशन झालं आहे. क्रिकेट तुम्ही खेळायला लागलात की तुम्ही जवळजवळ 10 महिने खेळता, 10-11 महिने तुम्ही क्रिकेट खेळतात आणि इट इज अ गुड लिव्हिंग क्रिकेट. त्याच्यानंतर तुमच्याकडे तुम्ही कोच होऊ शकता, तुम्ही फिजिकल ट्रेनर होऊ शकतात, मेंटॉर होऊ शकतात, तुम्ही कॉमेंटेटर होऊ शकतात. असे पुष्कळ ऑप्शन झाले आहेत क्रिकेट. कसं आहे की तरी ॲट द एंड ऑफ द डे समजा एक या देशातल्या 50 क्रिकेटर्सना काहीतरी हे मिळत असेल, 100 पकडा. द लॅक्स ऑफ पीपल हू कम, ज्या वडिलांना वाटतंच की ते बॅट घेऊन देताना की हा इंडियाच खेळणार आहे. हो हो. पण बाकीच्या स्पोर्ट्सचं काय? म्हणजे मला कायम एक असा प्रश्न पडतो की एका मोठ्या क्रिकेटरला एका टेस्टची जेवढी इन्कम आहे तेवढी दुसऱ्या एका स्पोर्ट्समनला आयुष्यभराची इन्कम आहे ती. ही डिस्पॅरिटी का? म्हणजे ही डिस्पॅरिटी कारण ते मीडिया इंटरेस्ट त्याच्यामुळे आहे ना, टेलिव्हिजन इंटरेस्ट पण त्याच्यामुळे. माझं म्हणणं आहे की वाय नॉट, That is not- जेवढा ओव्हरफ्लो आहे मनीचा, हां. की एक छोटंसं उदाहरण सांगतो मी की आता वर्ल्ड कप जिंकलो आपण, हो. त्यांना 125 कोटी दिले BCCIनी. हो. म्हणजे इट्स अ बिग मनी. बरं, दे आर पेड ऑल्सो फॉर इट. म्हणजे असं पण नाही की ते खेळताना पण त्यांना पैसे मिळतात. बरं, इथे आल्यावर गव्हर्नमेंटने त्यांना 9 कोटी रुपये दिले. ते का बॅडमिंटनचे ते डबल्स प्लेयर आहेत ना आपले, ते चिराग शेट्टी, त्यांनी एक हे केलं की काही नाही, ते आम्हाला काहीतरी जिंकलो त्याचं. हा कुठेतरी इतर स्पोर्ट्सच्या बद्दल हे आहे का? माझं म्हणणं आहे की वाय नॉट, इफ BCCI सो फ्लश विथ मनी, वाय नॉट BCCI देते ना. sports ना. BCCIने आर्चरी असोसिएशनला दिलं आहे, BCCIने मला वाटतं फुटबॉल, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला दिलं आहे आणि त्यामुळेच BCCI गॉट इन टू अ लिटल बिट ऑफ टॅक्स प्रॉब्लेम. कारण BCCI इज ॲक्च्युली अ सोसायटी. आताची मला परिस्थिती माहिती नाही. तर दॅट सोसायटी वॉज नॉट सपोज टू गिव्ह एनी चॅरिटी टू एनी अदर. अच्छा. तर त्याच्यामध्ये ते पकडले गेले. तेव्हापासून ते टॅक्सेशन सुरू झाले. त्यावेळेला म्हणजे IPL पण सुरू झाली होती आणि सडनली एवढे म्हणजे करोडो रुपये BCCIच्या कॉफर्समध्ये यायला लागले. यावेळेच्या ऑलिम्पिक्सला देखील BCCIने काही करोडो रुपये दिले आहेत. कुठल्या डिसिप्लिनला दिले आहेत ते मला माहिती नाही, पण त्यांनी जरूर दिले. देर इज सम हेल्प हां. फॉरवर्ड. आणि क्रिकेटची जी IPL सुरू झाली आहे त्याच्यामुळे आता बघ तू बाकीच्या स्पोर्ट्समध्ये पण लीग सुरू झाल्या आहेत. हॉकी इंडिया लीग, कबड्डी लीग, मी बघतो कबड्डी लीग, हां, मग बॅडमिंटन लीग, टेनिस लीग, सगळे लीग सुरू झाले आहेत. आणि त्या लीग्समध्ये तुम्ही ऑक्शन पण करतात. त्या ऑक्शनमुळे जे खेळाडू येतात, हॉकी इंडिया लीग जी सुरू झाली त्याच्यामध्ये जे प्लेयर्स त्या ऑक्शन झाले त्यांना 80-90 लाख रुपयांना त्यांना बाय केले गेले आहेत. क्रिकेटर्स करोडोंना जातात, ठीक आहे, पण त्यांचं तशी त्यांना व्ह्युअरशिप आहे, तसं त्यांना ॲडव्हर्टायझिंग सपोर्ट आहे. पण हे तुम्हाला हॉकीच्या प्लेयरना मिळाले असते का? हे IPLमुळे झालं आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की तुम्ही क्रिकेटर्सबद्दल द्वेष आहे हे मी समजू शकतो, कारण ते करोडोमध्ये. त्यांचं नाही, क्रिकेटर्सबद्दल कसा द्वेष करणार? त्यांचं काय फॉल्ट आहे त्याच्यात? की मीडिया जे सपोर्ट देते, टेलिव्हिजन जे सपोर्ट देते, तुम्ही तुमचा पण गेम असा अट्रॅक्टिव्ह करा की तुम्हाला पण तेवढेच बॅकिंग. कबड्डीमध्ये पण आता कोट रुपयाला विकले गेले प्लेयर्स. मग पण मला असं वाटतं की ना, मला एक जनरल प्रश्न आहे की आता मी सगळे स्पोर्ट बघतो जगातले, क्रिकेट ही सर्कस झाली आहे का कुठे? म्हणजे देर इज अ 5 डे मॅच, देर इज अ 1 डे मॅच, देर इज अ 2020, देर इज अ सुपर 10, देर इज अ 6 साईड, देर इज 100 लंडनमध्ये. म्हणजे फुटबॉलमध्ये कधी नाही की आता डिफरंट फॉर्मॅट्स. हो, की 90 मिनिटाचा गेम, 40 मिनिटाचा गेम किंवा अर्ध्याच कोर्टवर गेम. पण दॅट इज द ब्युटी ऑफ क्रिकेट की तुम्ही एवढे फॉर्मॅट्स करू शकतात. बाकीच्या स्पोर्टमध्ये तुम्ही एवढे फॉर्मॅट नाही करू शकत. फुटबॉलचं यू ट्राय अँड मेक इट इन टू 30 किंवा 45 मिनिट गेम. इंटरेस्ट तेवढा राहणार नाही. कदाचित राहील ना, केल्याशिवाय कसं कळणार नाही. पण मला वाटत नाही की तुम्ही तेवढं करू शकाल. बॅडमिंटनमध्ये समजा तुम्ही 5 पॉईंटचा गेम करा. आता तुम्ही जे करतायत 21, हां, तर तुम्ही 10 पॉईंटचा गेम करून बघा, काय इंटरेस्ट राहील का ते. आता त्यांनी पण कसं केलं आहे बघ बॅडमिंटनमध्ये, कारण मी बॅडमिंटन पुष्कळ फॉलो करतो. सुरुवातीला कसं 15चा गेम असायचा,
आणि तुला पॉईंट फक्त तुझ्या सर्व्हिसवर मिळायची. हो तुझ्या सर्व्हिसवर मी पॉईंट करू शकत बरोबर नव्हतो. आहे. आता तुझ्या सर्व्हिसवर माझ्या सर्व्हिसवर करू शकतो. टेलिव्हिजनसाठी त्यांनी केलं फटाफट, कारण गेम संपवण्याच्या. संपवण्याच्यासाठी. फुटबॉल वगैरे जे असे खेळ आहेत ते निराळे आहेत. तिकडे तुम्हाला क्राऊडचा सपोर्ट मिळतो. होम अँड अवे मॅचेसमध्ये तुम्हाला तुमचे जे तिकीट सेल्स आहेत किंवा मर्चंडाईज सेल्स आहेत त्यामुळे ते तुम्ही पैसे करू शकतात. पण बाकीच्या स्पोर्ट्समध्ये तसं नाही आहे. मी पण क्रिकेट खेळायचो आणि प्ले फेअरली गुड, नॉट ॲज गुड ॲज. आचरेकरांचं म्हणणं होतं काही नाही तर मी तुला रणजी ट्रॉफी खेळवीन, पण माझा राग तो होता की मी बॉलर होतो. आणि आचरेकर बिंग द कोच ही वॉज, तर त्यांना मी पेस बॉलर होतो, म्हणजे पळवायचो मी विकेटवर सगळ्यांना, पण ते मला कधीच नवीन बॉल द्यायचे नाही. नवीन बॉल मागायला गेलो की चिडायचे. तो जुना म्हणजे मे बी इट वॉज हिज वे ऑफ की विल बोल गुड विथ ओल्ड बॉल, तर नवीनचं काय होईल. पण मला तेव्हापासून एक कायम वाटतं की क्रिकेट थोडा बॅट्समनला पार्शल आहे का? आहेच. इट्स अ का बॅट्समन. म्हणजे असं म्हणजे कसं आहे, कारण बॅट्समनला फक्त एकच चान्स मिळतो खरं म्हणायचं. पहिल्या मिस्टेकला कदाचित तो आउट होऊ शकतो. बॉलरला तुम्ही 4 छक्के मारा आणि चौका मारा तरी पण त्याला 6वा बॉल मिळतो. त्याच्यानंतर कदाचित आणखी एक ओव्हर पण मिळेल. बॅट्समनचं काय, आऊट झाला, एक चूक केली की 9 टाइम्स आउट ऑफ 10 तुम्ही परत पॅव्हिलियनमध्ये. त्यामुळे इट हॅज ऑलवेज बीन अ बॅटर्स गेम. आणि बॅटिंगमध्ये जी आपल्याला व्हरायटी दिसते ती बॉलिंगमध्ये जास्त करून दिसत नाही. आता बॅटिंगमध्ये तुम्हाला एवढे शॉट्स आहेत, तुम्ही सगळे शॉट्स खेळतात, फ्रंट फूट, बॅक फूट, लेट कट, हुक, पोल सगळे. बॉलिंगमध्ये तेवढी व्हरायटी आहे का? हां, आपण एक लेग स्पिनर असला का आपण व्हरायटी आणू शकतो. लेग स्पिन, टॉप स्पिन, फ्लिपर, गुगली सगळं करून यू कॅन हॅव दॅट. आणि म्हणूनच लेग स्पिनर आला की तुम्हाला एक एक एक्साइटमेंट वाटते. ती का? कारण त्याच्याकडे जी जादू आहे ती बघायला आनंद आहे. कारण बॅटिंगमुळे जे चौके छक्के त्याच्यामध्ये जी मजा आहे किंवा एक चांगला डिफेन्स जरी केला ती बॉलिंगमध्ये एवढी नाही. म्हणूनच मला वाटतं अजूनही तो बॅट्समन्स गेम. नाही व्हरायटी म्हणजे आता समजा तुम्ही बाउन्सरच बंद केले, म्हणजे एकच बाउन्सर, 2 बाउन्सर फक्त ओव्हरमध्ये. म्हणजे त्यांना बॅट्समनला माहिती आहे ना 2 टाकले की आता मला मिळणार मी नाही, पुढे येऊ शकतो. पुढे. बरं, दुसरा त्यांनी जर असं लाईन कट केली, नो बॉल, त्याला नो बॉल दिला जातो, एक रन घेतला जातो. बॅट्समननी कुठे धावावं तिकडे, नाही म्हणजे पुढे या पाठी या, त्याला काय. दुसरं समजा मी एक बॉलर आहे, मी राईट आर्म ओव्हर द विकेट टाकतोय, मला लेफ्ट आर्म धावता लेफ्ट आर्म टाकायचं तर मी नो बॉल दिला जातो. मग बॅट्समननी पण सांगावं की मी स्विच हिट मारणार आहे म्हणून. म्हणजे तो ना मला काय, म्हणजे मी बॉलर असल्यामुळे मला तो पहिल्यापासून राग होता की त्याला मी तो राईट हँड आहे, तो पटकन रिव्हर्स स्वीप मारू शकतो. मग पटकन समजा एक धावत आला, 2 हाताने बॉलिंग टाकणारे आहेत बरेच लोक. स्विच हिट आणि रिव्हर्समध्ये फरक आहे. हां हो, स्विच हिट म्हणजे आपण ग्रिपच बदलतो. हां रिव्हर्स स्वीपमध्ये आपण सेम ग्रिपनी फक्त बॅट बदलून मारतो. हा पाय पुढे करतो, डावा पाय पुढे करण्याच्या ऐवजी आपण राईट हँड असतो, डावा पायाने स्वीप करणार. रिव्हर्स काय झाला तर उजवा पाय घेऊन स्वीप करतो आपण. ती कला आहे, ते अगेन्स्ट नाही आहे. ते मला वाटत नाही की रूलच्या अगेन्स्ट आहे. पण रूलच्या काही म्हणतच नाही मी, तसा रूल त्यांनी केलेलाच नाही ना बॅट्समनसाठी. ऑल रूल्स आर फॉर बॉलर. स्विच हिट बद्दल मी समजू शकतो की तुम्ही ऍक्च्युली बदलता. तुम्ही राईट हँडचे लेफ्ट हँड झालात किंवा लेफ्ट हँडचे राईट हँड झालात. त्याबद्दल जी एक क्वेरी आहे, कंट्रोवर्सी आहे, ती मी समजू शकतो. पण जर असं बॉल पाहिजे तर वाईड असतो. माझं म्हणणं आहे की 3 बॉल जर का बॅट्समनच्या बॅटला नाही लागले तर त्याचं 1 रन कमी करावं. म्हणजे इफ अ बॉलर इज बिंग पेनलाइज की जरा वाईट टाकलं तर, हे मला ना कायम म्हणजे हा मला प्रश्न विचारायचा होता. कारण आय वॉज अ बॉलर, म्हणजे मला तो राग यायचा की सगळं बॅट्समनच्या बाजूनी. बरं, त्यांना सगळं प्रोटेक्टिव्ह गिअर. मी आता यू प्लेड वेस्ट इंडिज फास्ट बॉलर्स, ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्स, पण ते फक्त एक कॅपला आतमध्ये लाईनिंग होती. मला एक बेसिक प्रश्न आहे की आता जवळजवळ बॅट्समन बाहेर येतो तो चिलखत फक्त घालत नाही, त्याला इनर थाईजला पण प्रोटेक्शन आहे, आउटरला आहे, चेस्ट गार्ड आहे, तुमच्या एल्बोजला प्रोटेक्शन आहे, हेल्मेट आहे, आता इथे प्रोटेक्शन आहे. डजंट इट हॅम्पर द मुवमेंट क्रिकेटरचं? प्लेअरला मुवमेंटला काही त्रास होत नाही. फक्त मला वाटतं काय काळ यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तुमचे स्ट्रॅप कसा बांधलाय तुम्ही, स्ट्रॅप थोडासा आपण लूज ठेवला तर अडकतो कधी कधी बॅट अडकतो किंवा तुम्ही कदाचित तुम्हाला कॉट पी एंड देऊ शकतो. किंवा मला वाटतं की हे जे फोरआर्म प्रोटेक्टर आहे ते मीच सुरू केलं बाय द वे. त्या फोरआर्म प्रोटेक्टचं जर समजा कनेक्शन असलं ग्लव बरोबर, आणि आता ग्लव कसे रिस्टबँड सारखे पण ग्लव झालेत, तर टेक्निकली तुम्ही आउट आहात. ग्लवला लागला नाही पण तुमच्या फोरआर्म प्रोटेक्टरला लागला, आणि तुमचा फोरआर्म प्रोटेक्टर ग्लवला जर लागून आहे तर इट इज अन एक्सटेन्शन ऑफ द ग्लव ना. त्याच्यामध्ये आणि तुमच्या फोरआर्म प्रोटेक्टरमध्ये थोडीशी का होईना पण गॅप असायला पाहिजे.
नाही तर तुमच्या इकडे लागलं तर तुम्ही आउट. इट्स अन एक्सटेन्शन ऑफ द ग्लव. पण आता डेफिनेटली हे सिक्युरिटी म्हणून की आपलं सेफ्टी म्हणून हे सगळं केलं गेलंय. प्रोफेशनल गेम झालाय ना, म्हणून तुम्ही करणारच. पण यू डोंट वॉन्ट टू गेट इंजर्ड आणि तुम्ही बाहेर बसता, तुमची जागा कुठून दुसऱ्याने घेतली का तुमची म्हणजे कुठल्याही टीमची, मुंबईची टीम, रणजी ट्रॉफी टीम, इंडिया टीम, तुम्ही बाहेर जाऊ शकता. पण मला तेच वाटत होतं की म्हणजे 2 बाउन्सर आहेत ना, ते किमान 3 तरी करतील. लेट देम बी गेसिंग. आता तुम्ही प्रोटेक्टेड आहात. त्या बॉलरचं बाकीचं सगळं कमी करू नका. बरं दुसरी गोष्ट की व्हेन यू आर कमेंटेटिंग आज म्हणजे मला तर हा प्रश्न खूपच विचारायचा होता. कॉमेंटेटरला रिस्ट्रिक्शन असावं का नाही? त्यांनी काय बोलावं आणि कुठल्या एका प्लेयरबद्दल बोलावं? मला वाटतं दे आर स्पेशलिस्ट कॉमेंट्री करतात ते. ते हॅव सीन द गेम आणि ते एक ऑब्झर्वरची भूमिका घेत आहेत. प्लेयर्सनी त्याच्यानंतर कमेंट करावं का नाही? त्यांनी काही गरज नाही मला वाटतं प्लेयर्सनी कमेंट करायला. प्लेयर्सनी कमेंट करायला नंतर त्या कमेंट्रीवर. का नाही? तुम्ही जर त्यांच्या खेळाबद्दल कमेंट करू शकतात, तर प्लेयर इज ऑल्सो गॉट द राईट टू से अबाउट युअर कॉमेंट्री. मी आय एक्सेप्ट दॅट टोटली. नाही मला की तुम्ही समजा controversy झालेली. आम्ही समजा कॉमेंट केल्या कुठल्याही खेळाडूबद्दल कॉमेंटेटरनी की त्यांनी आज शॉट बरा नाही खेळला, त्यांनी एक कॅप्टन्सी बरोबर नाही केली, बॉलिंग बरोबर नाही केली. ही हॅज एव्हरी राईट. तो करणार नाही, दॅट्स अनदर मॅटर. किंवा ही माईट कीप इट, नंतर काहीतरी बोलेल, पण ही हॅज एव्हरी राईट टू रिस्पॉन्ड टू दॅट आणि से की नाही मी असं केलं किंवा एक्सप्लेन की काय त्यांनी केलं. नाही एक्सप्लेन नाही. कसं असतं की काही लोक खूप पर्सनली घेतात. हां, जसं एक एक्झाम्पल झालं जे मला नाव नाही घ्यायचं पण विच वॉज आय थिंक अनफेअर की एक जे केलं की तुम्ही करता ते सगळंच राईट आहे असं काही नाही. देर वॉज नथिंग अबाउट युअर नाही. टॅलेंट किंवा काही नाही. की एखाद्या मॅचमध्ये जर रन रेट समजा कमी असेल तर बोललं तर त्याचा त्रास काय आहे म्हणजे. हां, पण ते तुम्ही कुठल्या स्पिरिटमध्ये घेतात त्याच्यावरती पण अवलंबून आहे ना. आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की जो कॉमेंटेटर आहे त्याला ड्युटी आहे, जॉब आहे की तो जे बघतो ते त्याच्याबद्दल त्यांनी बोलायचं. त्यांनी इमॅजिन नाही करायचं. जे होतं आहे त्याच्याबद्दल बोलायचं. सगळ्यांकडे रिची बेनॉसारखी कला नाही की जे काय बोलायचं झालं त्याच्यामध्ये प्लेयर ऑब्जेक्शन घेईल असं नाही. रिची बेनॉकडे एक सुंदर कला होती की ते कधीच क्रिटिसाइज करत नव्हतं. किंवा काही बोलायचं झालं ते अशा रीतीने बोलायचं की कोणाला म्हणतात, बॅटिंगचे उदाहरण घे, कोणी शॉट मारला आणि आउट झाला तर रिची बेनो त्याच्याबद्दल शॉटबद्दल आम्ही बोलणार, अरे इट्स नॉट अ ग्रेट शॉट, इट्स अन ऑर्डिनरी शॉट, टेरेबल शॉट, should not have played. Richie Benaud बोल की it is a shot that he would not like to see in tonight's highlights. काय समजलास? म्हणजे त्यांनी टेरेबल शॉट, ऑर्डिनरी शॉट असं काहीच नाही बोललं. त्यांनी क्रिटिसाइज नाही केलं त्याला. पण ॲट द सेम टाइम ही सेड की इट इज नॉट अ ग्रेट शॉट. ही कला आहे. इट इज अन आर्ट नॉट टू ऑफेंड You feel Richie Benaud is the best commentator? in terms of this, yes, Richie Benaud, because he was popular with everybody, generations के. कारण he never criticized. But that is not really what you want to do as a commentator. As a commentator, you want to, तुम्हाला जे दिसते, that is what you want to speak. रिचीचं दुसरं एक म्हणजे बेस्ट पार्ट वॉज ही वॉज डिटॅच्ड. ही वॉज डिटॅच फ्रॉम ऑस्ट्रेलियन क्रिकेट. आता कुठलाही कॉमेंटेटर दाखव हू इज डिटॅच फ्रॉम हिज होम क्रिकेट, होऊ शकत नाही. ते पार्शल असतात त्यांच्या प्लेयर्स. समजा मी इंडियासाठी खेळलोय तर मला इंडियाच्या परफॉर्मन्समध्ये पुष्कळ इंटरेस्ट आहे आणि इंडियाच्या प्लेअरनी चांगलं नाही केलं की माझी इमोशन त्याच्यामध्ये येते की अरे यार असं बिकॉज आय एम व्हेरी इन्व्हेस्टेड की इंडियन टीमनी चांगलं करावं. म्हणून आम्ही पार्शली आमचा एक पाय अजूनही त्या ड्रेसिंग रूममध्ये, इंडियन ड्रेसिंग रूममध्ये, की आम्ही स्टील आम्हाला त्या ड्रेसिंग रूममध्ये आनंद बघायचा, आम्हाला त्या ड्रेसिंग रूममध्ये बघायचं आहे की त्या टीम इज अ विनिंग टीम. त्यामुळे काही काळ आमचे जे आहेत कॉमेंट्स ते कदाचित जास्त क्रिटिकल असू शकतात, पण त्याच्यामध्ये एजेंडा नाही आहे. त्याच्यामध्ये एक डिसअपॉइंटमेंट आहे, एक लव आहे आपल्या टीमबद्दल. कारण ही जी सगळी पोरं आहेत ती आता नाव दे आर लाईक माय नेव्ह्यूज या वयाचे आहेत. बरोबर. सो आय हॅव दॅट फिलिंग. आणि कुठलाही खेळाडू आहे त्याच्याबद्दल यू ओनली क्रिटिसाइज प्लेयर्स अँड दॅट इज अ वर्ड आय यूज विथ रेझर्वेशन, और यू मेक अ ऑब्झर्वेशन ऑफ अ प्लेयर हू यू लाईक अँड हू यू वॉन्ट टू डू वेल. तो करत नाही चांगलं तेव्हा तुमची इमोशन बाहेर येते. रोहन कनाय फर्स्ट टेस्टला स्टम्पच्या मागून तुला काय म्हणलं? हां, तो स्टम्पच्या मागून बोलत नसायचा. का कोणास ठाऊक, ही टूक अ लायकिंग टू मी. आणि म्हणजे पहिल्या टेस्टला नाही, दुसऱ्या तिसऱ्या टेस्टच्या वेळेला माझ्या खास करून जी चौथी टेस्ट म्हणजे माझी दुसरी सेंचुरी झाली त्याच्यामध्ये, आणि पाचवी टेस्ट ज्याच्यामध्ये परत दोन्ही इनिंगमध्ये मी सेंचुरी मध्ये 70-80 थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जाऊन बाहेरचा बॉल खेळत ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, प्ले आणि मिस झाला. तर मग ओव्हर झाल्यानंतर तो स्लिप टू स्लिप जायचा, तर थोडा दूर राहायचा विकेट किपरपासून. कारण तिकडे पण
वेस्ट इंडिजमध्ये ते आफ्रिकन Indian origin. इंडियन ओरिजिन मध्ये थोडं अजून आहे. तो दूर राहून मग कॉन्सन्ट्रेट, व्हॉट काइंड ऑफ अ शॉट इज दॅट, डोंट यू वॉन्ट टू गेट 100. हा ऑपोजिशन प्लेअर मला सांगतो ही वॉन्ट्स मी टू गेट 100. कॉन्सन्ट्रेट, व्हॉट काइंड ऑफ अ शॉट इज दॅट. दुसरे असे आहेत, हॅ हॉरिबल शॉट, यू डोंट नो हाऊ टू प्ले क्रिकेट, असे हो पण हो हा स्लेज हा करतात. इथे ही वॉन्ट्स मी टू गेट 100 असं होतं. तर ते ही यूज टू से, पुष्कळ वेळा नाही पण एक दोनदा त्याच्याबद्दल देखील एक ॲज इट इज ॲडमिरेशन होतंच, पण आणखी वाढलं. मग यू नेम्ड युअर सन आफ्टर. 8 महिन्यानंतर आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये पण होतो. टीममेट्स रेस्ट ऑफ द वर्ल्ड. गारफील्ड सोबत कॅप्टन होते. रोहन होता त्या टीममध्ये, रोहन कॅनाय टीममध्ये होता. फारुख इंजिनियर, बिशन बेदी, इंतकाब आलन, झहीर अब्बास, टोनी ग्रेग, हे सगळे टीममध्ये होते, दिग्गज टीममध्ये होते. मजा आली. अच्छा, एक कुठेतरी तू तेंडुलकरला असं वाटलेलंस की तू 40 सेंचुरी नाही मारल्यास आणि हे नाही केलं तुझं गळा. म्हणजे यू वर ॲब्सोल्युटली कॉन्फिडंट की ही इज गोइंग टू बी 40 त्याने 50 केल्यात. 51 केल्या. 51 केल्यात. नाही पण आय वॉज गोइंग टू कम टू दॅट. तुझी 200 केले असतेस तर तू 51 साधारण 186 टेस्टमध्ये केले असतेस बाय द लॉ ऑफ ॲव्हरेजेस. हां, मी सगळं बसून ते ॲव्हरेज काढलं. तू 34 सेंचुरीज 125 मॅचमध्ये केल्या. तेंडुलकरनी 51 सेंचुरीज 200 मॅचमध्ये केल्या. सो तेंडुलकर हॅज स्कोर्ड अ सेंचुरी इन 3.9 टेस्ट, यू इन 3.67 टेस्ट. मला वाटतं ओनली प्लेयर हु हॅज स्कोर्ड ॲट अ फास्टर रेट इज डॉन ब्रॅडमन. म्हणजे मी असं अख्खी हिस्ट्री काढली. जो रूटचं पण काहीतरी जास्त आहे, 4 टेस्ट आहे. मला जेव्हा हेमंत वांगणकर, हू सॅडली इज नो मोर, युअर लाईक यंगर ब्रदर, मिलिंद एल्डर ब्रदर, हेमंत यंगर ब्रदर असे होते. तर मला हेमंतने सांगितलं होते सचिनबद्दल. सो हेमंत, अनिल जोशी, मी माझ्या गाडीमध्ये बसून आम्ही मॅच बघायला जायचो आणि गाडीमध्ये बसायचो आणि तिकडनं गपचूप मॅच बघायचो. आणि तो जी बॅटिंग करायचा ना, निराळा क्लास होता. मग तसा कोणी बॅट्समन मी बघितला नव्हता. आणि मी गॅरीसोबत, रोहन खन्ना सगळ्यांना बघितलं होतं. म्हणजे चांगल्या बॉलला छक्का आणि चौका मारणारा असा बल्लेबाज होता तो. तर तेव्हापासूनच मग त्याच्याबद्दल एक उत्सुकता होती की तो काय करेल वगैरे. मला वाटतं एका शोमध्ये मी त्याला बोललो होतो काहीतरी की तू 40 सेंचुरीज नाही केलं तर मी तुला गळा दाबीन. नाही, गरज लागली नाही. ही वॉज टॅलेंटेड. मला नाही वाटत, पण आता त्याचा 51चा रेकॉर्ड आता कोणी कठीण आहे, तोडणार कठीण दिसत नाही. कारण मला वाटलं की विराट जरा क्लोजेस्ट पण नाही वाटत मला. यू वॉज सच अ ग्रेट क्रिकेटर. म्हणजे मी रोहनची काही मॅचेस पाहिल्या ज्याच्यात तो ब्रिलियंट खेळला. कधी व्हॉट वॉज इट दॅट रोहन लॅक्ड? कन्सिस्टन्सी, लक. कारण तो इतका ब्रिलियंट प्लेअर होता. त्याच्या वडिलांनी सगळं लक वाटलं. तर गॅरी सोबत तुम्हाला 2 वेळा ड्रॉप केला, त्याच्यापेक्षा जास्त लक तुम्हाला काय मिळणार पहिल्या सिरीजमध्ये. रोहनने 2-4 इनिंग्स मी त्याला बघितलं की ज्याच्यामध्ये चांगला शेपअप होत होता. त्यांनी पार्टनरशिप्स केल्या होत्या. असं नाही की त्यांनी मोठे रन्स केले होते, पण कधी कधी तुम्ही 20-25 करतात, पण पार्टनरशिप तुमची 50ची होते आणि तुम्ही त्याच्यामुळे तो ब्रिलियंट कॅचला आउट व्हायचा एखादा कुठेतरी. पण ते नशीबची गोष्ट. नशीब आणि त्याच्यावरती एवढं थोडंसं तो सुनील गावस्करचा मुलगा हे त्याला म्हणजे 100% त्याच्यामध्ये पण होतं का? त्याच्याकडे 100% बघण्याचा pressure. दृष्टिकोन वेगळा होता लोकांना. 100% प्रेशर आला असणार, 100%. कारण अपेक्षाच असतात ना. आणि त्याच्याबरोबर काय असतं की देर आर ऑल्सो आपल्या इंडियनच्या ह्याच्यामध्ये मी बघितलं आहे की अशी फार क्वचित जे आहेत. स्वतः बघा, लाला अमरनाथची मुलं, त्यांना केवढा त्रास झाला. संजय मांजरेकरला पण, विजय मांजरेकर, कारण मुफट होते ना. लाला अमरनाथ होते, मुफट होते. मुफट म्हणजे आय मीन इट रिस्पेक्टफुल. हो हो, जे आहे इथे ते इथे. हां, ते बस. विजय मांजरेकर सर तसे होते. माझ्याबद्दल देखील 2-2.5 वर्ष जेव्हा मला दाबलं होतं, ते आय थिंक इट वॉज प्युअरली बिकॉज ऑफ माधव मंत्री, की माधव मंत्रींच्या वरती करायचं आहे, तर सुनीलला खेळवायचं नाही म्हणून. आणि तसंच मला वाटतं काही जे चान्सेस रोहनला मिळायला हवे होते तेवढे मिळाले होते मिळाले. ते कदाचित मिळाले नसतील. कारण लोक म्हणतात की एवढे रन केले, पण नंबर 6ला येऊन तुम्ही किती रन करणार? तुम्हाला 3 ओव्हर, 4 ओव्हर, 5 ओव्हर जर मिळणार असता तर तुम्ही बरोबर. किती रन करणार? दुसरी एक गोष्ट मला खूप सतावते आता, क्रिकेटर्स. म्हणजे क्रिकेट इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर. वी आयडलाइज क्रिकेटर्स. आमच्यासाठी ते डेमिगॉड्स आहेत. थोडंसं आपण त्यांचं जरा जास्तच लाडावलेलं आहेत का? म्हणजे आता एखादा प्लेअर, म्हणजे आता क्रिकेट खेळता तुम्ही, म्हणजे आता आय हॅव सीन कपिल देव बॉलिंग असा 15 ओव्हर्स ॲट अ स्ट्रेच. आज 4 ओव्हरनंतर माणूस थकतो आणि तो त्याला मॅचेस नाही खेळवायच्या, वन डे नाही खेळवायची, मग त्याला हे खेळवा, वी हॅव टू मेंटेन केला पाहिजे किंवा काही. म्हणजे कपिल देव प्लेड सो मेनी मॅचेस.
जरा अति होतंय का? म्हणजे हे मला वाटतं की जे तुम्ही फिजिकल कंडिशनर्स वगैरे ठेवतायत ते आपली जॉब जस्टिफाय करण्यासाठी एक चाललंय ते सर. काहीतरी S&C असं काहीतरी एक हे आहे म्हणे काय? समथिंग अँड कंडिशनिंग असं काहीतरी एक आहे. काय ते बायोमेकॅनिक्स वगैरे काय काय मेकॅनिकली. चालतं ते. मला वाटतं की आय थिंक दे आर ट्राइंग टू शो की हे करायला पाहिजे म्हणून. माझं फक्त एकच ह्याच्यामधलं मत आहे. भारतीय टीमसाठी खेळायला तुम्हाला जी संधी मिळतेय, त्यासाठी लाखो बाहेर वाट बघतायत. तुम्हाला जी संधी मिळते ती तुम्ही नाही म्हणतात, की नाही मला खेळायचं नाही. कारण तुम्हाला खात्री आहे, की तुम्ही जरी खेळला नाहीत आणि दुसऱ्याने येऊन जरी 8 विकेट घेतल्या किंवा दुसऱ्याने जरी 100-200 केले, तरी तरी तुम्हाला तुम्ही पुन्हा घेतील. तुम्हाला पुन्हा घेणार. त्यामुळे तुम्ही हे वर्कलोड वगैरे बोलतायत. नाही, वर्कलोड मॅनेजमेंट मला कळत नाही. तेच तर आहे ना. ते कसं तेच वर्कलोड हां. तेच. नाही, माझं तेच म्हणणं आहे, की आता समजा एक विकेट आहे, चांगली आहे. एखादा बॉलर चांगले टाकतो, 4 ओव्हर चांगले टाकलेत. म्हणजे देअर इज अ चान्स की ही कॅन गेट अ विकेट. मग तुम्ही त्याला थांबवता. वेन इज ॲट इज पीक. का? तर त्याचा ते तिकडे ते त्यावेळेस ते कॅप्टन्सीचं काय असेल ते काय त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही, नाही. नाही. इनफॅक्ट आता फास्ट बॉलर 5 ओव्हरच्या वरती टाकत नाही. जिथे 10-10 ओव्हर टाकत होत्या. हो. मग मला असं वाटलं, की बरं हे प्लेयर सगळे ते काय यो-यो टेस्ट करून आलेले प्लेयर आहेत. हो. तो यो-यो हा जोक आहे. म्हणजे यो-यो टेस्ट त्यावेळेला असतं, तर मला नाही वाटत मर्व ह्यूज किंवा इंजमामुल हक किंवा हे क्रिकेट खेळले असते. आणि मी तर हे म्हणतो, की तुम्ही यो-यो टेस्ट पब्लिक डोमेनमध्ये पण करा ना. हां. आता जी तुम्ही यो-यो टेस्ट करताय, तुम्ही इन कॅमेरा करतायत. पब्लिक याच्यामध्ये हो, डोमेनमध्ये लोकांना करा. मग कळू दे. तुम्हाला दिसेल, की तुमच्या या टीममध्ये किती यो-यो टेस्ट पास होत आहेत. किती यो-योज आहेत टीममध्ये. किती यो-यो किंवा किती नो-नोज आहेत. नाही, पण तेच म्हणतो ना, की मला प्रॉब्लेम तो होता, की देअर इज टॅलेंट. म्हणजे आता 100% ही इज गिव्हिंग हिज 100%. तो थोडासा वेट असेल तर काय फरक पडतो? काहीच नाही. मी नेहमी तेच म्हणतोय, की यू कॅनॉट तुम्हाला जर सुपर स्लिम पाहिजे, तर तुम्ही मॉडेल्सना घ्या. मी तेच म्हणतो, जिममध्येच शोधा ना क्रिकेटर. जिममध्ये शोधा. क्रिकेट फिटनेस जो आहे तो निराळा आहे. क्रिकेट फिटनेस साधा आहे, की तुम्हाला दिवसामध्ये बॉलर असलात, तर तुम्हाला 20, 22, 25 ओव्हर टाकायला पाहिजेत. बॅट्समन असला तर तुम्हाला एक पूर्ण दिवस बॅटिंग करून 150 करा, 200 करा, उभं राहायची 120 करा, जागा. उभं राहायचं तिकडे आणि रन करायचे. दॅट इज युअर फिटनेस. बाकी तुमची वेस्ट साईज काय असेल त्याच्यामध्ये फरक नाही पडत. आम्हाला पहिल्यांदा एक फिजिकल कंडिशनिंग कॅम्प केला होता आम्ही ऑस्ट्रेलियाला जायच्या अगोदर. त्या फिजिकल कंडिशनिंग कॅम्पमध्ये पद्माकर शिवलकर होते, राजेंद्र गोयल, हे म्हणजे दिवसातनं 30-30 ओव्हर टाकणारे बॉलर्स ते त्या कॅम्पमध्ये होते. ऑल इंडिया म्हणजे 30 प्रॉबेबलचा कॅम्प होता. त्याच्यानंतर टीम सिलेक्ट होणार होती. पहिल्या दिवशी सगळ्यांना 10 राऊंड मारायला लावले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचा ट्रेनर होता कोणतरी. ॲथलेटिक ट्रेनर होता. त्याला क्रिकेटचं ट्रेनिंगबद्दल माहीत होतं. काहीच सगळ्यांना नाही. 15 राऊंड मारायला लावल्या. दुसरं आणि त्याच्यानंतर परत एक्सरसाइज, स्ट्रेच एक्सरसाइज हे ते सगळं. म्हणजे क्रिकेटची काही प्रॅक्टिस त्या दिवशी झालीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गोयल, शिवलकर हे सगळे 30-30 ओव्हर टाकणारे ते चालू शकत नव्हते. कारण त्यांना ह्याची सवयच नव्हती ना. ही ट्रेनिंग निराळी होती. त्यांची ट्रेनिंग होती बॉलिंग टाक, बॉलिंग टाक, बॉलिंग टाक, बॉलिंग टाक नेटमध्ये. ती त्यांची ट्रेनिंग होती आणि दॅट इज ऑल दॅट यू नीड. ॲक्युरसी, स्टॅमिना, आणखी काय तुम्हाला पाहिजे? तुम्ही काही ऑलिम्पिक्समध्ये जात नाही आहात, की तुम्हाला 15 राउंड मारायला पाहिजे किंवा 12 राउंड मारायला पाहिजेत. पण ती दशा बघितली मी जेव्हा शिवलकरांची आणि आणि राजेंद्र गोयलची आणि बाकीचे पण असे होते. म्हणजे माझी पण काही परिस्थिती काही चांगली नव्हती. कारण मला शिन स्प्लिंट्स आहेत. मला म्हणजे मी 2-3 राउंडच्या पलीकडे मी राउंड मारूच शकत नाही. त्यांना बघून की हे 30-30 ओव्हर टाकतात दिवसात. नाही यांच्याकडनं कधी कंप्लेंट नाही की मी थकलोय, मला जरा पॅव्हिलियनमध्ये जायचं आहे. कधी नाही. गोयल, शिवलकर किती म्हणजे अगदी पाटा विकेट असली, विकेट जात नव्हती, बॅटिंग चांगली चालली. कधी एकदा त्यांनी सांगितलं नाही की मी जरा आतमध्ये जाऊन येतो म्हणून. आणि त्यावेळेला कसं होतं, त्यावेळेला फक्त 1 तासानंतर तुम्हाला ड्रिंक्स मिळायचे. हो. आता तर आता तुम्ही 1 ओव्हर टाका फास्ट बॉलिंग, डीप फाईंग लेगला गेलात, तुमच्याकडे आहे पाणी, गॅटोरेट काय ते तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मसाज करून देतं तुमचा 12th मॅन इन बिटवीन डिलिव्हरीज. हे सगळं चाललंय. मला त्याच्याबद्दल काही जास्त ऑब्जेक्शन नाही. तुम्ही जोपर्यंत इंडियाला खेळतायत ना, म्हणजे तुम्ही आफ्टर काही ऑल द करा, यो-यो टेस्ट. काही करा. पण इंडियाला अवेलेबल व्हा, बास. आणि जसं मी म्हटलं, अनलेस लाईफ अँड डेथ सिच्युएशन असली तर गोष्ट निराळी. आय कांट म्हणजे यू कॅन आन्सर दॅट क्वेश्चन ऑर नॉट. म्हणजे आपली इंग्लंड वर्सेस इंडिया वन डे 60 ओव्हरची.
म्हणजे व्हॉट वॉज दॅट मॅच? म्हणजे आपल्याला माहिती, म्हणजे वी वर नॉट यूज टू वन डे और काय होतं? इट वॉज अ आउट ऑफ द ब्लू होतं की आपल्याला माहिती होतं ट्रेनिंग? मग यू कॅन नॉट आन्सर दॅट, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. नाही, त्यात त्यात मी पण त्याचा पुष्कळ विचार केला आहे, की काय झालं? पण मला वाटतं, की त्यावेळेला मी कन्फ्यूज झालो होतो. त्यावेळेला सुरुवातीला मी आडेतिडे मारले होते शॉट्स, पण ते कनेक्ट नाही झाले. जे शॉट मी लावले ते सरळ फील्डर्सकडे गेले. त्याच्यानंतर काहीच जमलं नाही आणि मी एका शेलमध्ये गेल्यासारखं झालं एक, आणि त्याच्यामध्ये म्हणजे काही रन झाले नाही. काही वर्षानंतर मी ॲक्च्युली मला वाटतं 2014मध्ये असेल, महेंद्रसिंग धोनी पण लॉर्ड्सला खेळत होता, वन डे इंटरनॅशनल, आणि त्यांनी पण असे थाट सगळे मारले होते, सगळे फील्डर्सकडे गेले होते, आणि सडनली भारताची जी आस्किंग रेट होती ती वरती गेली होती. तो फिनिशर आहे, तो नेहमी अगदी डीप घेऊन जातो. तेव्हा मी बघत होतो आणि तेव्हा मला मला म्हणजे अर्थात मी कंपेअर नाही करत आहे, पण तेव्हा मला एकदम वाटलं की माझे पण असे शॉट गेले होते सुरुवातीला, सरळ सगळे फिल्डरकडे गेलो. त्याच्यानंतर त्यांनी 4-5 छक्के मारून त्यांनी 50-60 केले त्याच्यानंतर. पण तो सुरुवातीला जी त्यांनी स्ट्रगल केली होती ते स्टार्ट करण्याची, एक्झॅक्टली मला त्याची आठवण येते. मी त्यावेळेला कोणाला बोललो पण होतो की हसू नकोस, कारण मी फक्त 30-36 झाले होते इथे. त्याच्यानंतर त्यांनी 4-5 छक्के मारून त्यांनी 50-60 केले आहेत. पण तो मारत होता, चांगले जोरात मारत होता, सगळे फिल्डरकडे जात, म्हणजे शून्य, डॉट बॉल होत होता. पण त्याला काय एक्सप्लेनेशन नाही. पण मी लोकांना जे मला त्याच्याबद्दल आठवण करून देत आहे त्यांना मी फक्त दुसरं पण सांगतो, की माझी जी सेकंड लास्ट इनिंग्ज होती ती पण वर्ल्ड कपमध्ये होती. 100 दॅट वॉज सेकंड फास्टेस्ट 100 इन वर्ल्ड कप. आणि जर मी स्कोरबोर्डकडे बघणारा असतो तर कदाचित मला समजलं असतं की मी पहिल्या बॉलला, मला वाटतं जेव्हा 99वरती होतो, मी स्कोरबोर्डकडे बघत नव्हतो, त्यामुळे मला माहीत पण नव्हतं मी किती होतो. तर मला वाटतं मी 80वा बॉल खेळायला सुरुवात केली तेव्हा मी 99वरती होतो, आणि फास्टेस्ट सेंचुरी त्यावेळेला वर्ल्ड कपमध्ये 82 बॉलमध्ये क्लाइव्ह लॉयडने वर्ल्ड कप, ते 1975 वर्ल्ड कप फायनलमध्ये केले होते. त्यावेळेला पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलला मी जर 100 केले असते, इट वुड हॅव बीन द फास्टेस्ट. मी 4थ्या बॉलला का 5व्या बॉलला केले. पण म्हणजे काय, की ज्या माणसाने पहिल्या वर्ल्ड कपमध्ये हे केलं त्याच्यापासून तो माणूस शिकला की नाही? तो शिकला. नाही, मला असं वाटतं, मला काय वाटलेलं त्यावेळेला ना, की ते वन डे वॉज अ न्यू थिंग. हो, त्यावेळेला आम्हाला, म्हणजे आणि आमची अपब्रिंगिंग असते ना, आम्ही नेहमी म्हणतो की की आमची क्रिकेटिंग अपब्रिंग असते. ती आमची क्रिकेटिंग अपब्रिंगिंग की तुम्ही 6 इंच बॉल मारलात ग्राउंडवरनं प्रॅक्टिसमध्ये, की तुम्हाला तुमचे जे कोच होते ते तुम्हाला पॅड सकट हातामध्ये अशी बॅट घेऊन 2 राऊंड कंपल्सरी, पेनल्टी प्रत्येक शॉटसाठी. कार्पेट 2 शॉट वरती जरी मारले, 6 इंच वरनं मारला तरी 2 राऊंड, आणखी 2 राऊंड असं असायचं. ती एक अपब्रिंगिंग झाली होती की आपण शॉट नाही मारायचा वरनं, रिस्क नाही घ्यायची. कार्पेट ती पण हु वॉज युअर कोच? म्हणजे हु वॉज युअर फेवरेट कोच? आमचे कोच होते सुरुवातीला, आम्हाला लुमा केणी होते, मग वसंत तमलाडी होते, कमल भांडारकर होते, म्हणजे पुष्कळ लोकांनी. व्ही.एस. पाटील पण होते का? व्ही.एस. पाटील आम्हाला कोचपेक्षा जास्त मला बॉलिंग करायचे आणि मला गाईड करायचे की मी कुठे कुठे हे करायचं. पण ते ही वॉज अ बॉलर. कोचपेक्षा मी त्यांना म्हणेन ते माझे एक्झॅमिनर होते, की मला माझे टेक्निकला ते एक्झॅमिन करायचे, की परीक्षा घ्यायची माझ्या टेक्निकची. आणि त्यांच्याबरोबर बाकीचे जे रुईया पोद्दार कॉलेजचे जे न्यू बॉल बॉलर होते, त्या सगळ्यांना बॉलिंगला घेऊन यायचे. दादर युनियनवरती नेट व्हायचं आमचं. म्हणजे जेव्हा माझा बॅड पॅच वगैरे असायचा तेव्हा नेहमी मला सांगायचं सुनील ये, आणि आम्ही मग तिकडे जायचो. तर ते माझे एक्झॅमिनर होते. माझ्यावरती इम्पॅक्ट केला तो होता T.S. वर्थिंग्टन, इंग्लंडचा कोच. अच्छा. तो हैदराबादमध्ये क्रिकेट बोर्डाने त्याला बोलवलं होतं, आणि त्यावेळेला टॉप 30 स्कूल बॉईज ऑल ओव्हर इंडिया त्यांचा हैदराबादमध्ये कॅम्प होता. तिकडे त्यांनी माझी टेक्निक कम्प्लिटली बदलून टाकली. तोपर्यंत माझी जी टेक्निक होती ती म्हणजे मुंबईची टेक्निक, त्यावेळेची मुंबईची टेक्निक म्हणजे फ्रंट ऑन फेसिंग, म्हणजे खेळल्यानंतर यू आर फेसिंग द बॉलर, अशी होती टेक्निक. ती त्यांनी मला एक्सप्लेन केलं की हे क्रिकेटमध्ये चालणार नाही, तुझी हाईट अशी आहे, तुला बॉल जरा वरती आला तर तू खेळाचं ड्रॉप करायला झालं तर तुला लागणार, तुला त्रास होणार, त्यामुळे साईड ऑन करून त्यांनी मला पूर्ण साईड ऑन केलं. स्वतः नेट संपल्यानंतर स्वतः ते मला 15-20 बॉल टाकायचे. त्यावेळेला मला कदाचित ते 60-70 वर्षाचे पण असतील. नुसते बॉल टाकायचे आणि मला सांगायचे साईड ऑन करून त्यांनी मला त्या 30 दिवसामध्ये कम्प्लिटली माझा टेक्निक चेंज करून साईड ऑन केलं. सो माझा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जो केला तो त्यांनी केला होता.
एक म्हणजे जे सगळ्यांना असं वाटतं की, पण ते मला आय जस्ट वॉन्टेड टू क्लॅरिफाय. आय एम हिअर रिप्रेझेंटिंग थाउजंड्स ऑफ पीपल हू रिअली वॉन्ट टू नो द रिअल सुनील. असं होतं का एका म्यानात दोन तलवार, यू अँड कपिल? देर वॉज अ टाइम वेन देर वॉज अ लिटल फ्रिक्शन की यू अँड बिशन सिंग बेदी. विथ बिशन नेवर ड्युरिंग प्लेइंग डेज. प्लेइंग डेजच्या वेळेला कधीच नाही. इनफॅक्ट देर वॉज अ टाइम वेन वी यूज टू राईट लेटर्स टू इच अदर. त्यावेळेला म्हणजे फोन वगैरे पण महाग होते. म्हणजे मुंबई दिल्ली कॉल्स पण महाग होते. ट्रंक कॉल करायला लागायचं. ट्रंक कॉल काय, वी यूज टू राईट लेटर्स टू इच अदर एव्हरी 10 days, 15 days, कीप इन टच वगैरे असं होतं. सो दॅट वॉज द सिच्युएशन विथ बिशन. आय थिंक तो क्रिकेटच्या वेळेला काय देर वॉज नो इश्यू विवर. पण आफ्टर आय रिटायर्ड, वेन आय रिफ्यूज द मेंबरशिप ऑफ द मॅरिलीबॉन क्रिकेट क्लब, त्यांनी जे ओपन लेटर केलं त्याच्यामध्ये ही मेन्शन की हाऊ कुड यू नॉट एक्सेप्ट वगैरे असं काय काय त्यांनी लिहिलं होतं. आणि विच इज फाईन, दॅट इज हिज व्ह्यू की आय शुड हॅव एक्सेप्टेड. पण त्यांनी एक लाईन वापरली त्याच्यामध्ये, त्या ओपन लेटरमध्ये, विच ही गेव टू दी ब्रिटिश मीडिया आणि नॉट टू दी इंडियन मीडिया हू वॉज देअर दॅट टाईम. आणि त्याच्यामध्ये द लाईन दॅट ही यूज वॉज, आय एम अशेम टू हॅव एव्हर प्लेड क्रिकेट विथ यू. म्हणजे मी म्हणतो, एका क्लबची मेंबरशिप नाही घेतली तर यू आर अशेम टू हॅव प्लेड क्रिकेट विथ मी बिकॉज आय हॅव नॉट एक्सेप्टेड दिस थिंग. यू कॅन बी अशेम टू हॅव प्लेड क्रिकेट विथ मी बिकॉज आय डिड समथिंग रॉंग टू द गेम ऑफ क्रिकेट. सो आय थिंक दॅट वॉज, त्याच्यानंतर म्हणजे वी नेवर स्पोक टू इच अदर आफ्टर दॅट. He did come for Rohan's wedding. I had sent him an invitation because luckily he and Rohan got along well, just like Angad and I get along well. There's nothing because what happened between the fathers is different. Angad and I get along well. Rohan and Bishan used to get along well. So he did come to Rohan's wedding. He blessed him, but we never ever spoke. And त्याने मुलाचं नाव आडनावावरनं ठेवलेलं पहिल्यांदा गावसिंदर सिंग. So that is what I'm saying, की त्याच्यानंतर टू कम टू दिस सिच्युएशन. काय म्हणजे मुरली कार्तिक वगैरे मला सांगायचे की वॉन्ट्स टू स्पीक विथ यू. म्हटलं, लुक, यू कॅन गिव्ह माय नंबर, देर इज नो इश्यू. नेवर गॉट अ कॉल, विच इज सॅड. आणि कपिल बरोबर देर वॉज नथिंग. आय थिंक आवर थिंकिंग इन टर्म्स ऑफ हाऊ टू अप्रोच द गेम was different because he had a completely different approach. He was always wanting to attack. I was of the opinion that if you cannot win the game, then you don't want to lose it. मी कधीच म्हटलं, I never got into a test match saying we have to draw this test match. We have to try and win it, get into a position. If you can't win, then you make sure that you do not lose. Because it is, after all, India. पुष्कळ लोक जे मला नंतर भेटले आहेत, ते से your image is different. I said, for me, कारण मी जेव्हा when I played for India, it was serious business. You met me, how off the field I'm completely maybe 100% different than what the image of me is on the field. But that's because for me Indian cricket was number one and still is. आणि दुसरी गोष्ट दादा, म्हणजे काय आम्हाला आवडतं की त्या कमेंट्री करताना पण मध्येच तुझे असे आमच्या बॉम्बेचे स्लँग खूप येतात की पाटा विकेट म्हणा किंवा बल काढला म्हणा, चाबूक शॉट, मस्का. तर ते टेनिस क्रिकेट ह्याच्यापाशी कधीतरी संबंध आलेला का तुझा? हे ना खूप टेनिस बॉल क्रिकेटचे हे ते. हो अगदी. खेचला, फेकला बॉल आणि फेकून दिला ग्राउंडच्या बाहेर. ते मुंबईची म्हणजे जी भाषा आहे, क्रिकेटची भाषा, दॅट इज अ डिफरंट भाषा. ऐकताना यू फील व्हेरी कनेक्टेड की आपला कोणतरी माणूस कॉमेंट्री करतोय. दॅट इज वन कॉम्प्लिमेंट आय वॉन्टेड टू गिव्ह यू. आपण सगळे टेनिस बॉलनेच सुरू केलं ना. वाडीमध्ये केलं किंवा गल्लीमध्ये केलं किंवा मैदानावर केलं. इट इज ऑल विथ टेनिस बॉल. आणि दुसरं म्हणजे आय रिअली वॉन्ट, म्हणजे ह्या ऑपॉर्च्युनिटी की व्हॉट डू यू डू की यू लुक नॉट अ इयर अबाव 50. हेअर कलर नाही, ते बाकी मी पण काय, माझे पांढरे आहेत, पण मला माहिती आहे मी नाही कलर करत. पण मला पण माहिती आहे आय एम 66, बट स्टील आय फील अबाउट 58. बट यू ॲट 75, म्हणजे इट इज अनरियल. म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू टेल द ऑडियन्स, इज अनरियल. You are absolutely fit for 75. Because I think, म्हणजे you have not gone under the knife. नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, but you are so fit. And नाही, आय थिंक एक ब्लेसिंग जी आहे की आय वॉज नेवर अ फूडी. मला आठवतं की 1965मध्ये जेव्हा आपलं वॉर झालं होतं, इमिजिएटली आफ्टर द चायना वॉर आणि मग पाकिस्तानच्या वॉरच्या वेळेला, आणि आय थिंक इंडिया त्यावेळेला इम्पोर्ट करत होते ग्रेन फ्रॉम USA. PL 480 म्हणून काहीतरी होतं त्यावेळेला. आणि लाल बहादूर शास्त्री हॅड सेड ड्युरिंग द इंडिपेंडन्स डे स्पीच की इंडियन्स शुड फोरगो 1 meal a day
टू मेकअप फॉर द लॅक ऑफ त्याच्यानंतर ऑफकोर्स पंजाबमध्ये ग्रीन रेव्होल्युशन वगैरे झालं, फॅन्टॅस्टिक. पण माझ्या वडिलांनी काय सांगितलं त्यावेळेला, की वी आर अ ग्रोईंग फॅमिली. आम्ही त्यावेळेला 10-1 वर्ष 10-12 वर्ष, की वी विल नॉट 1 मील अ डे, पण आपण एक करू की मीलमध्ये या तो चपाती होईल किंवा राईस, पण दोन्ही एकदम नाही मीलमध्ये. सो तो सॅक्रिफाईस मला वाटतं आम्ही सगळ्यांनी केला. म्हणजे वी यूज टू हॅव 2 मील्स, पण फक्त चपाती किंवा दुसऱ्या वेळेस फक्त राईस. आता मला चपातीची सवय आहे, तुम्ही राईस जास्त खात नाही. तो आय बिलीव्ह राईस समटाईम्स कॅन लीड यू टू. आणि दुसरं म्हणजे आय एम नॉट अ फूडी. आणि जेवण आवडलं असतं, कुठल्या टाईपचं जेवण आवडतं? थोडं व्हॉट एव्हर यू गिव्ह मी, आय एम क्वाईट हॅपी. चायनीज, थाय, जॅपनीज मला समजत नाही. मला म्हणजे तू घेऊन गेलास आणि सांगितलं हे खा, तर मी खाईन. नाही, मी नाही खाणं. मग मला ते कॉन्सेप्ट ओनली की अनकुक्ड मला लोकांना आवडतं. मे बी इफ आय टेस्ट इट आय माईट, बट मला ते अजून मी आय कुडंट गॅदर द करेज टू गो अँड ट्राय चायनीज. नाही, पण यू मस्ट ट्राय इट. ॲक्च्युली जॅपनीज चांगलं आहे फूड. सुनील, इतक्या आता लोकांनी क्रिकेट खेळले, त्यांना द नेक्स्ट स्टेप वॉज ट्राईंग टू कोच. तुला कधी वाटलं नाही की एवढा तुझा भांडार आहे नॉलेजचा की शुड स्टार्ट युअर ओन कोचिंग? नाही, मला ॲक्च्युली माझं एक स्वप्न होतं की एक क्रिकेट अकॅडमी सुरू करायची, आणि त्यासाठी मला महाराष्ट्र सरकारने जमीन पण दिली होती. पण त्याच्याबरोबर काही कंडिशन्स अशा होत्या ज्याच्यामध्ये मी जेव्हा स्पॉन्सर्स वगैरे आणायचे प्रयत्न केले, ते कंडिशन्स बघून ते काही सांगायचे की आम्हाला नाही करायचं म्हणून. मी म्हणजे शेवटी मी दिलं, जमीन परत केली. कारण त्याच्या अगोदरची 2 वर्ष मला काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्याच्या अगोदर की प्रत्येक वर्षामध्ये, आणि माझ्या ऑफिसमधले लोक आहेत ते साक्षीदार आहेत, की कोणाबरोबर तरी आमची अंडरस्टँडिंग असायची की हां, आम्ही येऊ, एवढा खर्च असेल, आम्ही एवढा खर्च करू, बाकीचा खर्च वगैरे करू, जे तू बाकीचे स्पॉन्सर्स बघ वगैरे करू. पण जेव्हा त्यांना गव्हर्नमेंट कंडिशन, ते GR आपण जे बोलतो ते द्यायचो, ते दिल्यानंतर ते बोलायचे नाही, हे ते त्यांचे काय काय ऑब्जेक्शन्स असायची. त्याच्यामुळे ते पुढे गेलंच नाही. आणि म्हणून मग शेवटी तोपर्यंत माझा पण इंटरेस्ट गेला होता. मी पण त्यावेळेला म्हणजे सुरुवातीला मी 40व्या वर्षी करण्याचा प्रयत्न करत होतो. नंतर 70व्या वर्षी, नंतर परत रोहनला पण, माझ्या मुलाला पण त्याच्यामध्ये काही खास इंटरेस्ट नव्हता कोचिंग वगैरे करायचा किंवा अकॅडमीचा सेटअप करायचा. पण हे सांगणं खूप गरजेचं आहे की बँड्रासारखी एक अकॅडमी class मिळत जागा होती, होती. यू जस्ट हँडेड इट ओव्हर. म्हणजे आजच्या तारखेला कोणी गेलं नसतं, ते त्यांनी कोणाला तरी आणून तिकडे अकॅडमी सुरू केली असते. हो. पण इट्स आता म्हणजे पुष्कळ बघ ना, की प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलात, ते याच्या नावाने अकॅडमी आहे, त्याच्या नावाने. ते स्वतः जात नाहीत, फक्त नाव वापरायचं. त्यांना काहीतरी कमिशन मिळत असेल तर, त्यांना काहीतरी शेअर मिळत असेल तर, काहीतरी असेल तर. पण मला तसं करायचं नव्हतं. मला ॲक्च्युली स्वतः तिकडे प्रेझेंट व्हायचं होतं. मी वासू परांजपेंची पुष्कळ बोललो होतो. त्यांना सांगितलं होतं की यू हॅव टू बी इन चार्ज, यू हॅव टू मॅनेज द होल थिंग. आणि वासू हॅड एग्रीड. वासू बोला विथ प्लेजर म्हणून. आणि त्या वासूच्या आणि मी त्याच्यामध्ये पुष्कळ आयडियाज वगैरे पण होत्या. पण झालं नाही. ठीक आहे, होतं कधी कधी नाही होत. माझे स्वतःचे पुष्कळ पैसे खर्च केले त्याच्यामध्ये. सो इट्स नॉट दॅट मला करायचं नव्हतं, पण नशिबात नव्हतं, नाही झालं. मी आसपास असतो तेव्हा मी बघितलं आहे की म्हणजे मी जेव्हा सचिन, राहुल, VVS वगैरे होते, ते नेहमी माझ्याकडे येऊन, म्हणजे कॉमेंट्रीच्या वेळेला माझ्याकडे येऊन ते नेहमी विचारायचे, बॅटिंगबद्दल बोलायचे, बॅटिंगबद्दल पुष्कळ डिस्कशन करायचं. पण आता तसं होत नाही आहे. ठीक आहे. सो त्यांचे जे हिरोज आहेत ते सचिन आणि राहुल आहेत, ते त्यांच्याकडे जाऊन ते बोलत असतील. पण जेव्हा मला कोणी अप्रोच केला तेव्हा त्यांच्याबरोबर मी यू आर आनंदाने ओनली बोलायचो. वन स्पोर्ट्समॅन मला माहिती आहे की ज्यांनी ते चॅम्प्स तुम्ही सुरू केलेलं होतं, वेअर यू हेल्प सिनियर प्लेयर्स किंवा प्लेयर्स फ्रॉम ऑल स्पोर्ट्स, नॉट हो जस्ट हो, क्रिकेट. तेच म्हटलं. इट इज नॉट जस्ट क्रिकेट. आणि यू परफॉर्म 350 ऑपरेशन्स. दॅट इज द हार्ट टू हार्ट फाउंडेशन, साई हो. संजीवनीचं. हो. हो. म्हणजे यू आर गिव्हिंग टू द सोसायटी व्हॉट यू हॅव मेड. तर आय थिंक दॅट इज काय रे, इट इज जस्ट अ फ्रॅक्शन दॅट आय एम गिव्हिंग बॅक. पण म्हणजे मला व्हॉट इंडियन क्रिकेट गॉड सोसायटी हॅज गिव्हन मी व्हॉट आय एम डुईंग इज जस्ट अ फ्रॅक्शन. देर इज सो मच दॅट मोर कॅन बी डन. पण आय ऑल्सो हॅव माय लिमिटेशन्स ऑफ डुईंग व्हॉट एव्हर. नाही, दॅट इज खूप करतोस तू. आणि म्हणजे तुझ्या मी ती वर्षातनं एकदा एक आपली पार्टी असते, हो. तिकडे मी येतो कायम. अँड इट्स सच अ प्लेजर टू सी सगळे. म्हणजे मी ह्या वर्षीच्या पार्टीत मी नरी कॉन्ट्रॅक्टरला बघितलं नाही. आय वॉज सो ओव्हरवेल्म्ड. नरी बोर्डे कॉन्ट्रॅक्टर चंदू असतात. बोर्डे, नाडकर्णी असायचे, चंदू पाटणकर असतात. असायचे. मग इट इज सच अ म्हणजे त्यावेळेला चंदू जोशी आले होते, राजस्थानचे लेग स्पिनर. लेग स्पिनर. आणि सगळे म्हणजे यंग क्रिकेटर्स पण येतात. पण ह्यांना बघून म्हणजे असं वाटतं की देर इज समवन हू रिअली ॲप्रिशिएट्स की ना. महेश, तुला खरं सांगू की अजूनही माझा स्वतःवरती विश्वास नाही बसत की मी चंदू बोर्डेंबरोबर बोलू शकतो, हा, किंवा नरी कॉन्ट्रॅक्टर बरोबर मी बोलू शकतो.
कारण ह्यांना आम्ही स्टँडमधनं बघितलेत, नॉर्थ स्टँडमधनं बघितलेत. आता मी यांच्याबरोबर अजूनही काही बोलू शकतो, हे मला अजूनही मात्र त्याच्यावरती विश्वास होत नाही, की हे मला कसं नशीब मिळालं आहे, की मी अजून बोर्डे साहेबांसारखी बोलू शकतो. चंदू पाटणकरांच्या बाजूला बसून त्यांच्याशी 2 शब्द का होईना बोलतो. हे मला नशीब कुठनं मिळालं आहे, ते मला अजूनही समजत नाही. आणि सचिन तेंडुलकर नेव्हर मिसेस दॅट पार्टी. हो. म्हणजे इट शोज ना की देर आर अजून एक असे आहेत क्रिकेटर्स हू रिअली व्हॅल्यू क्रिकेटर्स. हो. मला असं वाटायला लागलं हल्ली सचिनचा म्हणजे सचिन काय रिस्पेक्ट देतो सगळ्यांना. म्हणजे तुम्ही यू हॅव टू सी त्यांनी चंदू बोर्डेना काय रिस्पेक्ट दिला तर किंवा कॉन्ट्रॅक्टरना देखील त्या दिवशीच्या पार्टीमध्ये तुम्ही बघायला पाहता. अगदी म्हणजे एवढ्या अदबीने तो सगळ्यांशी बोलतो. त्याचा काय तो रोल मॉडेल आहे. मी त्याच्याकडे बघतो तेव्हा मला नेहमी तेच म्हणतो की जे देवाने त्याला दिलं आहे ना ते आणखी जास्त देव. कारण ऑन द फील्ड त्यांनी कधी त्याला पुष्कळ वेळा मी आहे तिकडे बघितलं कॉमेंट्री करताना त्याला खोटा आऊट दिला आहे. पण त्यांनी कधीच नाही, फक्त 1 सेकंडभर हे केलं त्याच्यानंतर बॅट आत वॉक. नाही तर असं नाही की हे काय वगैरे असं काहीच नाही. परफेक्ट रोल मॉडेल म्हणजे ऑन द फील्ड अँड ऑफ द फील्ड सचिन तेंडुलकर. बरं युअर लास्ट टेस्ट 96ला तू आऊट झालास. आऊट होतास का नाही? आता बोलून काय फायदा नाही आता बिकॉज द होल वर्ल्ड वॉन्ट्स टू नो. कारण त्यावेळेला जर स्कोअरबुकमध्ये काय आहे ते व्हॉट एव्हर इट इज, पण तो बॅट अँड पॅड होता, तो बॅटला लागला होता का? म्हणजे हे बॅट अँड पॅड नव्हता, कंडा गेला होता. हां, पण तेच ना आम्हाला ते अजून ते होतं ना की लास्ट टेस्टला 100 व्हायला पाहिजे होते, की ती जी हुरहुर आहे ना, पण ॲटलिस्ट विल गेट द सॅटिस्फॅक्शन. तो आऊट नव्हताच आणि तुला आऊट दिला. कारण त्यावेळेला पुष्कळ लोक काही ज्यांना क्रिकेट जास्त माहीत नव्हतं ते नुसतं काही तुमच्यावरती आरोप लावायचे की स्वतःसाठी खेळतोय, सेल्फिश आहे, हे आहे ते आहे. तोच डिसमिसल एकदम तसाच चेंडू तसाच सगळं झालं. 100 केल्यानंतर दुसऱ्या बॉलला मी तसाच अगदी आऊट झालो असतो ना, तर लोक बोलले असं काय 100 केले ना, आता इंटरेस्ट नव्हता. मी जेव्हा 220 केले होते इंग्लंडमध्ये ओव्हलला, त्याच्यामध्ये मी आऊट झालो आणि त्यानंतर आम्ही फ्लाईटनी येत होतो. ती लास्ट टेस्ट होती. एअरक्राफ्टमध्ये मुंबईला जेव्हा सर्कल मारत होतो लँडिंगच्या अगोदर, तेव्हा भागवत म्हणून एअर इंडियामध्ये एक स्पोर्ट्स इन्चार्ज होते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मॅनेजिंग कमिटीमध्ये होते. तर त्यांना ती म्हणजे माहिती मिळाली होती की सिलेक्शन कमिटीची मीटिंग झाली आहे आणि मी त्यावेळेला कॅप्टन नव्हतो, व्यंकटराघवन कॅप्टन होता आणि मला परत त्यांनी कॅप्टन अपॉइंट केलं आहे म्हणून. ते त्यांनी अनाऊन्स केलं. म्हणजे त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलवरनं त्यांनी कॅप्टनला सांगितलं, कॅप्टननी अनाऊन्स केलं. ते जेव्हा झालं तेव्हा यू फील लिटल एम्बॅरस की हे तसं व्हायला नाही पाहिजे. पण आणि यू बिकेम द कॅप्टन आणि व्यंकटराघवन होता तिकडे बरोबर. व्यंकट होता फ्लाईटमध्ये. इट इज सो अर्थात त्याच्या अगोदर पाकिस्तानमध्ये होतं. पहिली ट्रिप होती आमची 78मध्ये आणि त्यावेळेला पॅकरचं चाललं होतं. तर पॅकरचे जे चीफ होते लिंटन टेलर ते आणि आसिफ इक्बाल हे दोघं जण आम्हाला भेटले. मला इन्व्हाइट केलं होतं त्या वर्षीपासून पॅकर जॉईन करायला. मी म्हटलं यावर्षी मी तुम्हाला जॉईन करू शकणार नाही, पण काय तुमचे म्हणजे हे आहेत कंडिशन्स वगैरे आहेत. रेस्ट डेला महाराजा बरोडा आमचे मॅनेजर होते फतेहसिंगराव गायकवाड. त्यांनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं की आम्हाला एक्सप्लेन करा की तुम्ही टेस्टच्यामध्ये आलात, काय तुम्हाला पाहिजे म्हणून. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त तुमचे जे 2 आम्ही प्लेयर अप्रोच करणार आहोत, आम्हाला ते फक्त आमच्या सीझनसाठी पाहिजे. टेस्ट मॅचसाठी त्यांची गरज लागली तर आम्ही त्यांना परत पाठवू. जसे आम्ही आता सध्या कशी आम्ही इम्रान, मुश्ताक सगळ्यांना आम्ही रिलीज केलं आहे पाकिस्तान वर्सेस इंडिया मॅच खेळण्यासाठी. तसं इंडियाला जेव्हा खेळायचं असेल टेस्ट मॅच त्यासाठी आम्ही त्यांना रिलीज करू. तो खर्च जायचा यायचा तुम्हाला करावा लागेल, पण रणजी ट्रॉफीला वगैरे आम्ही रिलीज नाही करणार. भारतासाठी आम्ही रिलीज करू शकतो. तर महाराजा बोलले की मग काय हरकत नाही की आम्हाला फक्त त्यांना भारतीय टीमसाठी अवेलेबिलिटी पाहिजे, असं नाही की त्यांना नाही खेळायला पाहिजे. त्यामुळे काय झालं होतं की शेवटपर्यंत सिग्नेचर्स वगैरे राहिल्या होत्या कॉन्ट्रॅक्टच्या इंग्लंडला जायच्या अगोदर. पण मी साईन केलं. पण त्यांनी तेव्हा डिसाईड केलं होतं की हा कदाचित पुढच्या वर्षीपासून इंडियाला खेळणार नाही म्हणून. आणि त्यांनी मला मी 700 रन केले होते त्या सिरीजमध्ये वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट कालीश्वरांची वेस्ट इंडिज. त्यांना आम्ही 1-0 मारलं पण होतं. पण जेव्हा कॅप्टन्सी अनाऊन्स केली तेव्हा त्यांनी व्यंकटराघवनला कॅप्टन केलं. तो म्हणजे मला त्यांनी कॅप्टन काढला होता फक्त या कारणासाठी. स्टोअर संपली, मी कुठे जाणार नव्हतो. पॅकरचं वगैरे तो त्याच्यामध्ये आम्ही इंग्लंडमध्ये असताना पॅकर आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये समझोता झाला.
त्यामुळे वर्ल्ड सिरीज पण बंद झालं. त्याच्यानंतर कॅप्टन केला. पण त्यावेळेला जेव्हा मी 220 करून आऊट झालो, तेव्हा एक रायटर होता. तो बोलला की तो मुद्दामून आऊट झाला, कारण त्याच्यानंतर समजा त्यांनी बॅटिंग करून इंडिया जिंकली असती तर व्यंकटराघवनला कॅप्टन म्हणून कसा काढला असता. हे असे विचाराचे आहेत लोक, होते, अजूनही असतील कॉन्स्पिरसीवाले. त्यामुळे 96ला आऊट झालो, बरं आहे. 100 करून आऊट झालो असतो हेच लोक बोलले असते, माहिती आहे का, 100 केल्याला आऊट झाला. पण लास्ट टेस्ट होती ना म्हणजे आमचं. मला 100पेक्षा भारतीय टीम जिंकण्याचं त्याचं जास्त होतं. आणि एक कुठेतरी यू आर गोइंग टू रिटायर आणि इम्रानने सांगितलेलं की आम्ही इंडियाला येणार होतो, तू हवायस, आम्ही जिंकू तेव्हा. हो हो. म्हणजे काय कॉन्फिडन्स असेल इम्रानचा. त्याच्या आदल्या वर्षी हम्म. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, पहिली टेस्ट आम्ही जिंकलो होतो आणि तो मी आणि एक इंग्लिश फ्रेंड होता, आम्ही लंचसाठी गेलो होतो. त्या हॅरड्सच्या बाजूची एक समोर एक लेन आहे, त्या लेनमध्ये एक इटालियन अजूनही रेस्टॉरंट आहे. आणि मी हल्लीच तिकडे गेलो होतो आणि माझे काही मित्र होते, त्यांना सांगितलं की या टेबलावरती बसलो होतो इम्रान, तो जॉन आणि मी. कारण तिकडे मी त्याला सांगितलं होतं की आता मी या टेस्ट सिरीजनंतर रिटायर होणार आहे म्हणून, बस झालं क्रिकेट. तर तो बोलला की नाही नाही नाही, यू कांट रिटायर. म्हटलं म्हणजे काय? नाही नाही, पाकिस्तान इज कमिंग टू इंडिया and I want you to be in that Indian team because I want to beat India in India, and if you are and with you in the team, if you are not there, it will not be the same. मी त्याला म्हटलं नाही रे, there no such thing. He said no, ICC meeting is on, it will be announced next week. मी त्याला म्हटलं फक्त की if it is not announced by the time the third test comes, I will announce before third test की I am quitting, this is my last test म्हणून. तो बोलला नाही, it is definitely going to be announced, आणि अनाऊन्स झालं. पण त्याच्यामुळे तर माझे 10,000 पण झाले ना, नाहीतर 9,500 वरती पण अडकलो असतो. पण ते रेकॉर्ड इज म्हणजे ऑल सेड अँड डन. देर विल बी पीपल विल कम अँड ब्रेक दॅट रेकॉर्ड, बट दॅट इज म्हणजे फॉर अस इट इज 125 टेस्टमध्ये 10,000 झाले की ते कोणी कम्पेअर करणार नाही. म्हणजे तसं मी म्हटलं ना की 125 टेस्टमध्ये यू हॅव स्कोर्ड 34, 35 आज म्हणतो मी, ते चुकून आऊट दिलं म्हणून ते 34. बरं, आता मी काही रॅपिड फायर क्वेश्चन विचारतो. म्हणजे आयदर यू हॅव टू गिव्ह वन आन्सर. वेल लेफ्ट करू शकत नाही, असं वेल लेफ्ट करणार का नाही, फील लाईक इट वेल लेफ्ट करू शकतो. ओके. कॅप्टन म्हणून अजित वाडेकर की कपिल देव? अजित वाडेकर. महेंद्र सिंग धोनी का फारुख इंजिनियर? विकेट कीपर. फारुख इंजिनियर. रिचर्ड हेडली, डेनिस लिली की मायकल होल्डिंग? रिचर्ड हेडली. सचिन तेंडुलकर की गुंडप्पा विश्वनाथ? हा अगदी, हा नाही, हा प्रश्न मी, कारण दोघांवरती अगदी माझा अमाप प्रेम आहे, सो त्यामुळे कोणाबद्दल मी ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रात म्हणजे आमचा सुनील गावस्कर आमचा फॅन, पण त्याच्यानंतर कोण जवळपास पण येतं इट वॉज ऑलवेज गुंडप्पा विश्वनाथ. म्हणजे गुंडप्पा विश्वनाथ अँड समवन हू कम्स व्हेरी क्लोज टू हिम वॉज डेव्हिड गावर, ज्यांनी कधीच पॉवर वापरला नाही आणि तरी त्यांचा बॉल तेवढ्याच स्पीडला बाउंड्रीला गेला. त्यामुळे मला ते एक विव्हन रिचर्ड्स का ए.बी. डिव्हिलियर्स? विव रिचर्ड्स. बरं, यू आर अकॉर्डिंग टू यू हू इज द बेस्ट बॉलर पाहिलेला तू? अँडी रॉबर्ट्स. बेस्ट बॅट्समन? गारफील्ड सोबर्स. बेस्ट फिल्डर? बेस्ट फिल्डर वुड बी आय थिंक जॉन्टी रोड्स. अच्छा. नॉट एकनाथ सोलकर? एकनाथ बाहेर आउटफील्डमध्ये ही वॉज नॉट एज क्विक एज जॉन्टी. त्याच्याबद्दल असे म्हणायचे की तो असा फिल्डिंग करत असं वाटायचं आपल्या पायात कुठेतरी असा घुटमळतोय आणि विदाऊट हेल्मेट. बेस्ट कॅप्टन? बेस्ट कॅप्टन रे इलिंगवर्थ. इंग्लंडचा? इंग्लंडचा. आणि बेस्ट विकेट कीपर यू हॅव सीन? बेस्ट विकेट कीपर आय हॅव सीन इज ॲलन नॉट. इंग्लंडचा. आय थिंक वी हॅड अ मजा आली. इट वॉज अ ग्रेट सेशन. थँक्यू.